नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं एमएसटी सीईटी पीवायक्यू सिरीजच्या आजच्या नवीन सेशनमध्ये. आज आपण 11th स्टँडर्डचा टॉपिक ट्रिग्नोमेट्री याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ सम अँड डिफरन्स ऑफ अँगल्स याच्यावरती एमएसटी सीईटी परीक्षेत आतापर्यंत विचारण्यात आलेले पीवायक्यू बघणार आहोत. या ठिकाणी बघा 2019 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. साइन पॉवर 6 थीटा प्लस कॉस पॉवर 6 थीटा प्लस 3 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा याचं या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू काढायचं आहे. थीटा काय दिलेला आहे? थीटा बिलॉंग्स टू आर, म्हणजे थीटाचं व्हॅल्यू कोणताही रिअल नंबर असू शकतो. बघा, हा प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व्ह करत असताना ट्रिग्नोमेट्री प्रमाणेच आपल्याला बेसिक अल्जेब्राच्या काही प्रॉपर्टीज लक्षात पाहिजे. या ठिकाणी काय वापरायचं आहे आपल्याला? बघा, साइन पॉवर 6 थीटा प्लस कॉस पॉवर 6 थीटा ह्या ज्या दोन टर्म्स आहेत, तर बघा मी याला असं लिहू शकतो का, साइन क्यूब थीटा किंवा साइन स्क्वेअर थीटा याचा क्यूब प्लस कॉस स्क्वेअर थीटा याचा क्यूब. समोर जे आहे 3 साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा ते ॲज इट इज, याच्यामध्ये आपण कुठलाही बदल करणार नाही. 3 साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा. आता लक्षात घ्या, हा जो काही फंक्शन आहे, ओके, तर एक फंक्शन आहे त्याचा क्यूब प्लस दुसरा फंक्शन त्याचा क्यूब, म्हणजेच अल्जेब्रामध्ये आपण काय बघितलेलं आहे, तर ए क्यूब प्लस बी क्यूब. ठीक आहे, हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण वापरणार आहोत. काय आहे ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला? तर एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी ॲज इट इज, म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज. या ठिकाणी ए कोण आहे? तर साइन स्क्वेअर थिटा, बी कोण आहे? कॉस स्क्वेअर थिटा. एका ब्रॅकेटमध्ये घेतला ए प्लस बी, त्यानंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए चा स्क्वेअर म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा याचा स्क्वेअर प्लस दोघांचा मल्टिप्लाय म्हणजेच काय, या ठिकाणी घ्यावं लागेल साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे, या ठिकाणी आपण मायनस घेत असतो. त्यानंतर प्लस बी चा स्क्वेअर, बी कोण आहे या ठिकाणी? कॉस स्क्वेअर थिटा त्याचा स्क्वेअर. ओके, ब्रॅकेट क्लोज. आता समोरचा 3 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा तो ॲज इट इज, याच्यामध्ये काहीही बदल करायचा नाही. या ठिकाणी बघा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 असतो आणि 1 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं की ब्रॅकेट ॲज इट इज असेल, म्हणजे हा ब्रॅकेट प्लस समोरचं ॲज इट इज. या ठिकाणी आपल्याला काय मिळालं? बघा, आपल्याला मिळालं साइन स्क्वेअर थिटा त्याचा स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा त्याचा स्क्वेअर आणि समोर 3 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज. या ठिकाणी लक्षात घ्या, साइन स्क्वेअर थिटा त्याचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा त्याचा स्क्वेअर ॲज इट इज. आता आपल्याकडे साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा सेम आहेत बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे 3 साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर मधून एक साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर जर मायनस केला तर आपल्याला काय मिळेल? या ठिकाणी आपल्याला मिळेल 2 साइन स्क्वेअर. आपल्याला या ठिकाणी काय मिळेल? 2 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. आता जर याला थोडं व्यवस्थित बघाल तर हे अल्जेब्रिक फॉर्म तयार झालेला आहे. कुणाचा? फंक्शनचा स्क्वेअर प्लस फंक्शनचा स्क्वेअर आणि दोघांचा या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे मी याला असं लिहू शकतो का, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. लक्षात घ्या, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, पहिल्याचा स्क्वेअर दुसऱ्याचा स्क्वेअर सगळ्यांचा मल्टिप्लिकेशन. ओके, साइन स्क्वेअरचा स्क्वेअर कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर आणि 2 इंटू साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर, दॅट्स इट. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर किती आहे? 1 आणि 1 चा स्क्वेअर म्हणजेच 1. देअरफॉर ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. 2019 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. 1 प्लस टॅन एक्सचं व्हॅल्यू दिलेलं आहे, 1 मायनस कॉट एक्सचं व्हॅल्यू काढायचं आहे. बघा, लक्षात घ्या, आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? 1 मायनस कॉट एक्स. या ठिकाणी 1 ॲज इट इज मायनस कॉटला मी 1 बाय टॅन एक्स लिहू शकतो का? बिलकुल लिहू शकतो. मग हा 1 ॲज इट इज मायनस 1 बाय टॅन, मला टॅनची व्हॅल्यू माहित आहे का? नाही. मग मी टॅनची व्हॅल्यू याच्यातून काढू शकतो. काय दिलंय मला टॅन एक्स? या ठिकाणी सांगा, 1 प्लस टॅन एक्स इज इक्वल टू √2. म्हणजेच मला या ठिकाणी मिळाला टॅन एक्स इज इक्वल टू √2 मायनस 1. आता जी मला या ठिकाणी टॅन एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे ती सबस्टिट्यूट करा. कुणामध्ये? 1 बाय टॅन एक्स. टॅन एक्सच्या जागी काय असेल या ठिकाणी? √2 मायनस 1. हे आलं या ठिकाणी आपला आन्सर. ठीक आहे, याला फक्त आता सिम्प्लिफाय करा, म्हणजे या ठिकाणी मला काय मिळेल? हा सबट्रॅक्शन करायचं आहे, बेस केला सेम √2 मायनस 1, क्रॉस मल्टिप्लाय करा √2 मायनस 1. ठीक आहे, आणि त्यानंतर
हा झाला या ठिकाणी -1 म्हणजे या ठिकाणी काय मिळालं मला तर √2 -2 अपॉन √2 -1. आता या ठिकाणी बघा तशा प्रकारचा काही ऑप्शन दिलेला नाही. मग एकतर रॅशनलायझेशन करा किंवा बघा खाली √2 -1 आहे, वरच्यातून जर मी √2 कॉमन घेणार तर सेम सेम या ठिकाणी होऊ शकतं. म्हणजेच मला या ठिकाणी मिळेल बघा 1 - cot x इज इक्वल टू खालचा √2 -1 वरच्यातला मी √2 कॉमन घेतो. √2 जर मी कॉमन घेतला तर हा काय बनेल, हा बनेल 1 मायनस हा 2 बनेल √2. ठीक आहे. आता बघा वरती आणि खाली नंबर जवळपास सेम सेम आलेत, साइन डिफरंट आहे. परत त्याच्यातलं मायनस पण कॉमन घ्या. म्हणजे इथं जरी मायनस कॉमन घेतला डायरेक्ट -√2 तरी पण चालू शकतं. ठीक आहे. चला आपण या स्टेपला करू. √2 ॲज इट इज ब्रॅकेट मधला मायनस घेतला कॉमन तर हा √2 बनेल प्लस आणि 1 बनेल मायनस. डिवाइड √2 -1. √2 -1 √2 -1 या ठिकाणी कॅन्सल. देअरफॉर 1 - cot x इज इक्वल टू काय उरला -√2. या ठिकाणी -√2 उरला. ऑप्शन चेक करा. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. 2019 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. व्हॅल्यू विचारलं √3 sin 75 मायनस cos 75. या ठिकाणी काय काढायचं आहे √3 sin 75 मायनस cos 75. आता लक्षात घ्या या ठिकाणी √3 sin 75 ॲज इट इज मायनस cos 75 ॲज इट इज. या ठिकाणी sin 75 चं व्हॅल्यू पुट करा, cos 75 चं व्हॅल्यू पुट करा. इतक्या व्हॅल्यू पाठ करणं जर पॉसिबल नसेल तर मग या ठिकाणी आपण काय करू शकतो तर सरळ सरळ याचं कन्व्हर्जन करा सम ऑर डिफरन्स ऑफ द अँगल्स. मग आता सम ऑर डिफरन्स ऑफ अँगल्स कसं होईल या ठिकाणी समजा मी जर या ठिकाणी घेतलं रूट डिवाइड बाय 2 तर हा √3/2 कोणाचं तरी व्हॅल्यू बनेल साइनचं किंवा कॉसचं. सेम 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 इथं 2 ने डिवाइड केलं तर चालणार नाही. मग काय करावं लागेल 2 ने मल्टिप्लाय पण करावं लागेल. त्याच पद्धतीने इथे पण करा 2 ने डिवाइड करा 2 ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे. हा 2/2 तसा तर काही फॉर्म्युला नाही ना या ठिकाणी 1/2 चा फॉर्म्युला असेल. म्हणजे हा 2 माझा बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर ॲज इट इज या ठिकाणी sin 75 मायनस cos 75 ॲज इट इज. या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याकडे काय बाकी आहे. या ठिकाणी 2 गेला बाहेर, हा √3/2 राहिला बघा. हा √3/2 कोण आहे? ठीक आहे. कारण एकतर आपण याला साइनचा फॉर्म्युला बनवा किंवा कॉसचा बनवा. आता साइन मायनस कॉस असा तर काही फॉर्म्युला नाहीये. मग या ठिकाणी काय असेल एकतर कॉस आणा किंवा साइन आणा. ठीक आहे. मग इथे जर समजा मी कॉस आणला तर इथे कोण आणावं लागेल साइन. कॉस साइन मायनस कॉस साइन हा कोणाचा फॉर्म्युला आहे तर हा फॉर्म्युला आहे बघा या ठिकाणी साइन ऑफ ए मायनस बीचा. हा साइन ऑफ ए मायनस बीचा जर फॉर्म्युला वापरायचा असेल तर काय फॉर्म्युला आहे साइन ए मायनस बी साठी साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. सेम सेम या पद्धतीने होऊ शकते या ठिकाणी. म्हणजे √3/2 ला या ठिकाणी काय घेऊ √3/2 ला तर मी घेणार बघा कॉस ऑफ 30 डिग्री. कॉस ऑफ 30 कॉस 30 ची व्हॅल्यू किती आहे √3/2. आता जी कॉस 30 इथं घेतलं तर तो 30चा अँगल इथंच यायला पाहिजे पण तो साइन मध्ये यायला पाहिजे. ओके. आहे का लक्षात घ्या. हा 2 घेतला आपण कॉमन या ठिकाणी 1/2 उरला. 1/2 चा व्हॅल्यू काय आहे sin 30. झाला फॉर्म्युला तयार. कोणाचा फॉर्म्युला तयार झाला हा 2 ॲज इट इज. हा फॉर्म्युला तयार झाला बघा साइन ए मायनस बी. साइन ए किती आहे साइन ए किती आहे 75. साइन बी किती आहे 30. म्हणजे या ठिकाणी बनेल आपलं 75 मायनस 30. या ठिकाणी काय मिळालं 2 ॲज इट इज साइन 45. ओके. 2 ॲज इट इज साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2. √2 आणि ह्या 2 मधला एक √2 कॅन्सल झाला तर आपल्याला मिळालं बघा √2. या ठिकाणी ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. sec x प्लस tan x दिलेला आहे 3 आणि आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू विचारली sin x ची. बघा एकदम बेसिक ट्रिग्नोमेट्रीचा प्रश्न आहे हा. आपल्याला जर कोणतीही व्हॅल्यू माहित असेल समजा साइन माहित असेल तर त्याच्यावरून आपण कोणत्या पण व्हॅल्यू काढू शकतो. टॅन माहित असेल कॉट माहित असेल कोणती पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधली एक जरी व्हॅल्यू माहित असेल तर दुसऱ्या सगळ्या व्हॅल्यू आपण काढू शकतो. पण इथं आपल्याला एक व्हॅल्यू माहित नाही. दोघांचं समेशन माहित आहे 3 आहे. मग आता दोघांचं समेशन माहित असताना साइन कसं काढता येईल तर लक्षात घ्या सेक आणि टॅन ह्या दोघांचं एकमेकांसोबत काहीतरी रिलेशन आहे. या ठिकाणी दिलेलं काय आहे आपल्याला तर दिलंय बघा सेक एक्स प्लस टॅन एक्स इक्वल टू 3. सेक एक्स प्लस टॅन एक्स इक्वल टू 3. आता ह्या दोघांचं रिलेशन आहे म्हणजेच काय तर जर आपण पायथागोरियन आयडेंटिटीज चेक केल्या जर चेक केल्या तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता या ठिकाणी एक्स दिले म्हणून आपण घेऊ एक्स
1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. हा टॅन स्क्वेअर पलीकडे जाऊन काय बनेल तर मायनस बनेल. म्हणजेच मी म्हणू शकतो 1 इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स. 1 इक्वल टू आता हा बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, त्या टाईपने जर आपण याचे फॅक्टर्स घेतले तर काय मिळेल मला या ठिकाणी मिळेल बघा सेक एक्स प्लस टॅन एक्स, एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, म्हणजेच या ठिकाणी सेक मायनस एक्स. ओके, आता या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला सेक एक्स प्लस टॅन एक्स ची किंमत या ठिकाणी 3 दिली बघा. सेक एक्स प्लस टॅन एक्स ची किंमत आपल्याला या ठिकाणी दिली 3 आणि तो 3 या ठिकाणी याला आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे येऊन काय बनेल तो डिवाइड. म्हणजेच 1/3 इक्वल टू आपल्याला मिळालं सेक एक्स मायनस टॅन एक्स. ओके, आता या ठिकाणी सेक एक्स मायनस टॅन एक्स किती मिळाला मला, सेक एक्स मायनस टॅन एक्स किती मिळाला तर तो मिळाला या ठिकाणी 1/3. दॅट्स इट. आता समजा ए प्लस बी ए मायनस बी, ए प्लस बी ए मायनस बी लिनियर टाईपचं इक्वेशन तयार झालं. या ठिकाणी दोघांचं समेशन करा, टॅन एक्स कॅन्सल होईल. ओके, मग सेक एक्स प्लस सेक एक्स 2 सेक एक्स इक्वल टू 3 प्लस 1/3. ऍडिशन करा दोघांची या ठिकाणी 3 प्लस 1/3, 3 3 जा 9 म्हणजेच 10/3. तर सेक एक्स किती मिळेल आपल्याला, सेक एक्स इज इक्वल टू 10/3 आणि हा 2 त्याला जाऊन करेल डिवाइड. म्हणजेच मला या ठिकाणी मिळाला सेक एक्स इज इक्वल टू 5/3. बघा लक्षात घ्या सेकचं व्हॅल्यू या ठिकाणी 5/3 मिळालेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला साईनची किंमत काढता येईल बिलकुल. तर साइन एक्स इज इक्वल टू किती असेल सांगा, साइन एक्सचा काय फॉर्म्युला आहे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. या ठिकाणी हायपोटेनस तर आहे 5. ठीक आहे, मग अपोजिट साइड किती असेल तर ट्रायंगलचं एक साइड 3 एक साइड 5, याचा अर्थ त्याचं रिमेनिंग साइड असणार आहे या ठिकाणी 4. देअरफॉर साइन एक्स इज इक्वल टू 4/5. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. ज्या विद्यार्थ्यांना लक्षात आलं नसेल की सेक एक्स वरून डायरेक्ट साइन एक्स कसा काढला, तर लक्षात घ्या आपण पायथागोरियन ट्रिपलेट्स काही बघितलेले आहेत. पायथागोरियन ट्रिपलेट्स काय असतात, 3 4 5 हे पाठच करून ठेवायचे. ठीक आहे, ट्रायंगलचं एक साइड 5 3 आहे, 5 आणि 3 आहे, तर रिमेनिंग साइड 4 असणार. ठीक आहे, आणि सेक एक्स काय आहे, हायपोटेनस अपॉन ऍडजसंट, हायपोटेनस अपॉन ऍडजसंट. ऑलरेडी आपल्याकडे हायपोटेनस आपल्याला माहित आहे दॅट इज 5. जर हायपोटेनस 5 आहे आणि एक साइड जर त्याची 3 आहे तर रिमेनिंग साइड हे 4 असणार. आपण जर पायथागोरसच्या थेरमने जरी कॅल्क्युलेट केलं, कशाने जरी तुम्ही कॅल्क्युलेट केलं तरी 4 मिळेल. मग साइनचा फॉर्म्युला 4/5 म्हणजेच अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस या ठिकाणी मिळून जाईल. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे 2 cos स्क्वेअर थिटा प्लस 3 cos थिटा इज इक्वल टू 2 दिलेला आहे आणि विचारलं परमिसिबल व्हॅल्यू ऑफ द कॉस थिटा, म्हणजे कॉस थिटाचं व्हॅल्यू काय असू शकतं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा लक्षात घ्या या ठिकाणी काय दिले, 2 cos स्क्वेअर थिटा प्लस 3 cos थिटा इक्वल टू 2. हे जे काही फंक्शन दिसतं आहे कोणत्या टाईपचं फंक्शन दिसतं आहे तर हे क्वाड्रॅटिक टाईपचं दिलेलं आहे बघा. ठीक आहे, क्वाड्रॅटिक टाईपचं दिलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस सी वगैरे. ठीक आहे, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या टाईपचं फंक्शन आहे. मग एका साईडला घेत असतो आपण 0, हा 2 प्लस आहे, इकडे काय होईल मायनस, म्हणजेच आपल्याला मिळालं 2 cos स्क्वेअर थिटा प्लस 3 cos थिटा मायनस 2 इक्वल टू 0. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचं फंक्शन सॉल्व्ह करत असताना असा नंबर बघायचा ज्याचा मल्टिप्लाय 2 2 जा 4 असेल आणि ज्याचा ॲडिशन सबट्रॅक्शन 3 असेल. असा कोणता नंबर आहे तर असा नंबर आहे 4 1 जा 4. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन असेल -4, ॲडिशन सबट्रॅक्शन असेल 3, तर असा कोणता नंबर आहे 4 1 जा 4, 4 पॉझिटिव्ह 1 निगेटिव्ह. म्हणजेच या ठिकाणी जर फॅक्टर पाडसाल तर आपल्याला मिळेल 2 cos थिटा प्लस 4, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मिळेल 2 cos थिटा मायनस 1 इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन 0 आहे, याचा अर्थ एक तर पहिला 0 असेल किंवा दुसरा 0 असेल. जर मी म्हटलं पहिला 0 आहे 2 cos थिटा प्लस 4 इक्वल टू 0 और 2 cos थिटा मायनस 1 इक्वल टू 0. या ठिकाणी काय मिळेल आपल्याला, cos थिटा इक्वल टू 4 पलीकडे जाऊन मायनस आणि 2 पलीकडे जाऊन डिवाइड, दॅट इज -2. ठीक आहे, चला दुसऱ्यासाठी सिम्प्लिफाय करा. या ठिकाणी काय मिळेल, cos थिटा इक्वल टू -1 पलीकडे जाऊन प्लस आणि 2 पलीकडे जाऊन डिवाइड करेल. म्हणजे या ठिकाणी मला cos थिटाची किंमत किती मिळाली तर cos थिटा इज इक्वल टू मिळालं बघा 1/2 आणि एक व्हॅल्यू मिळाली cos थिटा इज इक्वल टू -2. आता जर एक गोष्ट लक्षात घेसाल तर cos थिटाचं रेंज किती आहे, cos थिटाचं रेंज आहे बघा -1 पासून ते 1 पर्यंत. मग ही व्हॅल्यू त्या ठिकाणी बिलॉंग्स करते का, नाही. मग त्याच्यामुळे cos थिटाचं व्हॅल्यू -2 नसेल. मग cos थिटाचं व्हॅल्यू किती मिळालं आपल्याला 1/2. आहे एक ऑप्शन या ठिकाणी, यस, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे sin x प्लस cos x इज इक्वल टू 3 दिलेला आहे आणि व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे sin 4x प्लस cos 4x चं. या ठिकाणी लक्षात घ्या जर मला सेपरेट साइनचं व्हॅल्यू माहित असतं
कॉसचं व्हॅल्यू माहीत राहिलं असतं मी त्यांचं डायरेक्ट या ठिकाणी पॉवर 4 घेतलं असतं आणि ॲडिशन केलं असतं. ओके. परंतु मला सेपरेट व्हॅल्यू माहीत नाही. ज्या व्हॅल्यू माहीत आहेत कोणत्या sin x प्लस कोसेक x इक्वल टू 3 मी काय करतो साइनचा पॉवर 4 येण्यासाठी दोन्ही साईडला पॉवर 4 करतो. ठीक आहे. पण डायरेक्ट पॉवर 4 करणार नाही. पहिल्यांदा करतो स्क्वेअर करतो. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. मी जर या ठिकाणी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करणार ओके तर या ठिकाणी काय बनेल साइन x प्लस कोसेक x ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू या ठिकाणी 3 चा स्क्वेअर. ठीक आहे. चला साइन प्लस कोसेक ब्रॅकेट स्क्वेअरला या ठिकाणी एक्सपांड करा. पहिल्याचा स्क्वेअर प्लस सगळ्यांचा मल्टिप्लाय 2 इंटू साइन इंटू कोसेक प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर म्हणजे कोसेकचा स्क्वेअर एक्स इक्वल टू 3 चा स्क्वेअर 9. या ठिकाणी लक्षात घ्या साइनचा स्क्वेअर एक्स प्लस कोसेकचा स्क्वेअर एक्स ॲज इट इज. आता या ठिकाणी साइन एक्स इंटू कोसेक एक्स 1 मिळेल आपल्याला. साइन एक्स इंटू कोसेक एक्स 1 म्हणजे कटलं. या ठिकाणी काय राहिलं फक्त प्लस 2. हा 2 पलीकडे जाऊन बनेल -2. दॅट्स इट. पलीकडे कोण राहिला हा 9 ॲज इट इज आणि हा 2 पलीकडे जाऊन बनला -2. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मिळालं बघा साइन स्क्वेअर एक्स प्लस कोसेक स्क्वेअर एक्स इक्वल टू 9 - 2 7. दॅट्स इट. परत स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड परत करा. साइनचा पॉवर 4 आणायचा आहे आपल्याला. मग या ठिकाणी जर परत स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड कराल तर या ठिकाणी काय लक्षात येईल बघा ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू 7 चा स्क्वेअर. साइन स्क्वेअर प्लस कोसेक स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर. परत a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरा. या ठिकाणी काय असेल साइन स्क्वेअर एक्स त्याचा स्क्वेअर प्लस सगळ्यांचा मल्टिप्लाय 2 इंटू साइन स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर एक्स ओके प्लस कोसेक स्क्वेअर एक्स त्याचा स्क्वेअर इक्वल टू 7 चा स्क्वेअर 49. दॅट्स इट. आता लक्षात घ्या साइन स्क्वेअर त्याचा स्क्वेअर म्हणजे साइनचा पॉवर 4x बनेल. साइनचा पॉवर 4x प्लस कोसेक स्क्वेअर त्याचा स्क्वेअर तो बनेल या ठिकाणी कोसेकचा पॉवर 4x इक्वल टू या ठिकाणी 49 ॲज इट इज. आता लक्षात घ्या साइन स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर साइन एक्स कोसेक एक्स जर मल्टिप्लिकेशन असेल तर 1 साइन एक्स कोसेक एक्स कॅन्सल झाला 1 चा स्क्वेअर म्हणजेच 1 इंटू 2 या ठिकाणी 2 ॲज इट इज. आता हा जो काही 2 आहे तो पलीकडे जाऊन या ठिकाणी काय बनेल मायनस बनेल. साइनचा पॉवर 4 कोसेकचा पॉवर 4 2 इंटू साइन स्क्वेअर कोसेक स्क्वेअर कॅन्सल झाला तर 2 असला 2 पलीकडे जाऊन झाला -49 - 2 म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळालं साइनचा पॉवर 4x प्लस कोसेकचा पॉवर 4x इक्वल टू 49 - 2 दॅट इज 47. जर ऑप्शन मध्ये चेक कराल तर ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. या ठिकाणी 1 - tan थिटा अपॉन 1 प्लस tan थिटा इक्वल टू 1/√2 हे व्हॅल्यू दिलेलं आहे आणि विचारलं थिटा इक्वल टू किती. थिटा कुठं आहे थिटा बिलॉंग्स टू 0 to π/2 म्हणजे थिटा या ठिकाणी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. लक्षात घ्या ज्या वेळेस 1 - tan अपॉन 1 प्लस tan दिलेलं असतं याला सरळ tan 1 मायनस अपॉन 1 प्लस या फॉर्म मध्ये दिलेलं असतं तर सरळ याला घ्यायचं π/4. वरती काय आहे मायनस आहे तर इथं घ्यायचं मायनस थिटा. वरती जर प्लस खाली मायनस वरती प्लस खाली मायनस राहिलं असतं तर इथं प्लस घेतला असतं. आता वरती मायनस आहे खाली प्लस आहे म्हणून या ठिकाणी आपण मायनस घेणार इक्वल टू. आता लक्षात घ्या या ठिकाणी 1/√3 ही tan ची व्हॅल्यू आहे का तर यस बिलकुल आहे. कुणाची tan π/6 tan 30 ची व्हॅल्यू आहे. म्हणजे या ठिकाणी tan जर आपण कॅन्सल तर काय मिळालं बघा π/4 मायनस थिटा इक्वल टू π/6. आता या ठिकाणी लक्षात घ्या 12th स्टँडर्डला एक टॉपिक येतो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा. त्या ठिकाणी आपण जनरल सोल्युशन प्रिन्सिपल सोल्युशन कॅल्क्युलेट करत असताना वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करत असतो. मात्र इथं थिटा कसा आहे तो पहिल्याच क्वाड्रंट मध्ये आहे. ठीक आहे. आपल्याला जर याची प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायची राहिली असती तर आपण वेगळ्या स्टेप वापरणार. मात्र इथं थिटा काय आहे तर तो पहिल्याच क्वाड्रंट मध्ये आहे तर त्याच्यामुळे थिटाची एकच किंमत असेल. मग थिटाची एकच किंमत असेल आपण डायरेक्ट tan या ठिकाणी कॅन्सल केला. मग मला काय मिळेल बघा हा मायनस थिटा पलीकडे जाऊन झाला प्लस थिटा हा π/4 आणि तो π/6 इकडे येऊन बनेल मायनस. करा या ठिकाणी π/4 मायनस π/6 तर आपल्याला मिळेल थिटा इज इक्वल टू π/12. दोघांचं जर या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन कराल तर π/12 म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. ज्यांना लक्षात आलं नसेल 1 - tan अपॉन 1 प्लस tan डायरेक्ट कसं आलं तर लक्षात घ्या या ठिकाणी 1 - tan थिटा अपॉन 1 प्लस tan थिटा इक्वल टू आता आपल्याला
एक फॉर्म्युला आहे कुणासाठी, टॅनसाठी. टॅन ए मायनस बी जर असेल, टॅन ए मायनस बी जर असेल, तर आपल्याला काय पाहिजे असतं, वरती जो काही टॅन थिटा आहे, एक कोणता तरी या ठिकाणी अँगल पाहिजे होता. मग 1च्या जागी जर समजा मी टॅन पाय बाय 4 घेतलं चालेल का? बिलकुल चालेल. ह्या 1च्या जागी कोणता तरी अँगल पाहिजे होता. मग 1च्या जागी मी घेतलं टॅन पाय बाय 4. टॅन पाय बाय 4 म्हणजे या ठिकाणी किती असतो 1. अपॉन जर वरती मायनस असेल तर खाली 1 प्लस अशा पद्धतीने पाहिजे. आणि जे दोन अँगलचं वरती ॲडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल, जे काही असेल, खाली त्या दोघांच्या या ठिकाणी प्रोडक्ट पाहिजे. म्हणजेच काय, की टॅन पाय बाय 4 इंटू टॅन थिटा पाहिजे होतं. टॅन पाय बाय 4 इंटू टॅन थिटा असं पाहिजे होतं. बघा बरं, मी काही चेंज केला का? ह्या 1च्या जागी काय ॲडजस्टमेंट केली? टॅन पाय बाय 4 घेतला. त्यानंतर हा जो काही टॅन थिटा होता त्याला मी 1 ने मल्टिप्लाय केलं. 1 ने मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडतो का? नाही. 1 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे टॅन पाय बाय 4 ने मल्टिप्लाय केलं. दॅट्स इट. आता हा कोणाचा फॉर्म्युला तयार झाला? हा फॉर्म्युला तयार झाला बघा या ठिकाणी, टॅन पाय बाय 4 मायनस थिटाचा. ठीक आहे. चला याला जर एक्सपांड करून बघाल, टॅन ए मायनस बी, टॅन पहिला अँगल मायनस टॅन दुसरा अँगल अपॉन 1 प्लस दोघांचा प्रोडक्ट, टॅन पहिला अँगल इंटू टॅन दुसरा अँगल. तोच फॉर्म्युला या ठिकाणी आपण डायरेक्ट वापरलेला आहे. या ठिकाणी ऑप्शन नंबर बी, पाय बाय 12 इज द करेक्ट आन्सर. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. टॅन थिटा प्लस साइन थिटा इज इक्वल टू दिलेला आहे बघा ए. टॅन थिटा प्लस साइन थिटा इज इक्वल टू दिलेला आहे ए. दुसरं व्हॅल्यू दिलं या ठिकाणी टॅन थिटा मायनस साइन थिटा इक्वल टू बी. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे कॉट थिटा आणि कोसेक थिटा. बघा, जर याला ॲज अ अल्जेब्रिक इक्वेशन बघसाल, बरोबर, एक्स प्लस वाय, एक्स मायनस वाय, अल्जेब्रिक इक्वेशनच्या फॉर्मने जर बघसाल तर लक्षात घ्या या ठिकाणी साइन थिटा कॅन्सल झाला. म्हणजेच आपल्याला मिळालं टॅन प्लस टॅन दॅट इज 2 टॅन थिटा इक्वल टू ए प्लस बी. दॅट्स इट. म्हणजेच मला या ठिकाणी मिळालं टॅन थिटा इक्वल टू ए प्लस बी डिवाइड बाय 2. हा 2 पलीकडे जाऊन झाला डिवाइड. टॅनचं किंमत मिळालं, मला काढायचं आहे कॉटचं. मग मी म्हणू शकतो कॉट थिटा इक्वल टू काय असतं कॉट, जे टॅन आलं त्याचं करायचं फक्त रिव्हर्स. ओके, ए प्लस बी बाय 2 आहे तर हे बनेल 2 बाय ए प्लस बी. काय आली कॉटची किंमत? 2 अपॉन ए प्लस बी. कॉटची किंमत 2 अपॉन ए प्लस बी. 2 अपॉन ए प्लस बी, 2 अपॉन ए प्लस बी. या ठिकाणी 2 अपॉन ए प्लस बी कॉटसाठी कोणत्याच ऑप्शनमध्ये नाही. ऑप्शन नंबर ए हा करेक्ट असू शकतो. ठीक आहे. पण आता हा तो करेक्ट आहे हे आपण तेव्हाच म्हणू जेव्हा आपल्याला कोसेकची पण किंमत मिळेल. ठीक आहे. चला, कोसेकची किंमत परत हेच अल्जेब्रिक फंक्शन घ्या. कोणतं? जे दिलंय टॅन थिटा प्लस साइन थिटा इक्वल टू ए. दुसरं दिलंय टॅन थिटा मायनस साइन थिटा इक्वल टू बी. आता या ठिकाणी काय करू आपण? टॅन कॅन्सल झाला पाहिजे. टॅन कॅन्सल झाला पाहिजे म्हणून काय करू तर दोघांची करू सबट्रॅक्शन. दोघांची सबट्रॅक्शन केलं साइन सगळ्यांचे चेंज होतील. म्हणजे या ठिकाणी मला टॅन टॅन कॅन्सल झाला, साइन प्लस साइन हा मिळाला 2 साइन थिटा इक्वल टू ए मायनस बी. दॅट्स इट. म्हणजेच या ठिकाणी मी म्हणू शकतो साइन थिटा इक्वल टू ए मायनस बी आणि हा 2 पलीकडे जाऊन बनेल डिवाइड. मला साइन थिटाची किंमत मिळालेली आहे तर कोसेक थिटा काढू शकतो का? बिलकुल काढू शकतो. कोसेक थिटा इक्वल टू काय असतो कोसेक थिटा? जो साइन आला त्याचा करा फक्त रिव्हर्स. म्हणजे 2 जाईल वरती, ए मायनस बी जाईल डिनॉमिनेटर मध्ये. म्हणजे या ठिकाणी काय मिळालं मला? कोसेक थिटा इक्वल टू 2 अपॉन ए मायनस बी. चला ऑप्शन ए मध्ये चेक करा कॉटची किंमत. बघा या ठिकाणी आणखीन एक गोष्ट अशी लक्षात घ्या की आपल्याला विचारलं कॉट अँड कोसेक, तर पहिली किंमत कॉटचीच पाहिजे, दुसरी किंमत कोसेकचीच पाहिजे. ठीक आहे. ऑप्शन बी मध्ये जर चेक करसाल तर आपल्या त्याच किमती आलेल्या आहेत, पण ही कॉटसाठी किंमत सांगितली त्यांनी. ठीक आहे. तर ते चुकीचं आहे. ऑप्शन ए मध्ये बघा कॉटची किंमत 2 अपॉन ए प्लस बी आपली आली 2 अपॉन ए प्लस बी. त्याच्यानंतर कोसेकची 2 अपॉन ए मायनस बी ती आली या ठिकाणी 2 अपॉन ए मायनस बी. म्हणजे या ठिकाणी कोणता ऑप्शन करेक्ट असेल तर ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. एकदम सरळ सरळ आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे. त्याला या ठिकाणी आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या अँगलचं सम ऑर डिफरन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. बघा काय इक्वेशन दिलं या ठिकाणी, हेअर साइन पाय बाय 3 प्लस एक्स मायनस कॉस पाय बाय 6 प्लस एक्स. ठीक आहे. जर मी याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार, या ठिकाणी कोणता फॉर्म्युला वापरू? साइन ए प्लस बी. साइन ए प्लस बी काय फॉर्म्युला आहे तर साइन पहिला अँगल इंटू कॉस दुसरा अँगल प्लस कॉस पहिला अँगल इंटू साइन दुसरा अँगल. दॅट्स इट. साइन पहिला अँगल, कॉस दुसरा अँगल, कॉस पहिला अँगल, साइन दुसरा अँगल. ठीक आहे. चला समोर मायनस ॲज इट इज. आता बघा मायनसमुळे समोर जे काही मिळणार त्याचं साइन चेंज होणार आहे, त्याच्यामुळे मी त्याला ब्रॅकेट देऊन घेतो. आता बघा कॉस ए प्लस बी, कॉस ए प्लस बी काय फॉर्म्युला आहे? कॉस दोन्ही अँगल घ्यायचे कॉस साठीचे, कॉस ए कॉस बी. ठीक आहे. नंतर साइन दोन्ही अँगल घ्यायचे, साइन ए साइन बी.
या ठिकाणी फरक फक्त इतकाच होतो की कॉसमध्ये जर या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल तर दोघांच्या मध्ये निगेटिव्ह घ्यायचं, जर निगेटिव्ह असेल तर दोघांच्या मध्ये पॉझिटिव्ह घ्यायचं. दॅट्स इट. आता व्हॅल्यू या ठिकाणी आपण पुट करा. आपल्याला ज्या व्हॅल्यू माहित आहेत, आपल्याला साइन π/3 ची व्हॅल्यू माहित आहे का? साइन π/3 म्हणजे 60. किती आहे साइन 60? √3/2 इंटू कॉस एक्स ॲज इट इज प्लस कॉस π/3 कॉस 60 किती आहे 1/2 साइन एक्स ॲज इट इज. मायनस मुळे साइन डायरेक्ट चेंज करून घ्या. मायनस कॉस 60 सॉरी कॉस π/6 कॉस π/6 म्हणजे 30 कॉस 30 किती आहे √3/2 समोरचा कॉस एक्स ॲज इट इज. ह्या मायनस मुळे साइन होईल या ठिकाणी मायनस मायनस प्लस. ओके साइन π/6 साइन 30 किती आहे 1/2 इंटू साइन एक्स ॲज इट इज. चला आता काही काटाकाटी होते का बघा. या ठिकाणी √3/2 कॉस एक्स √3/2 कॉस एक्स बघा, हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, म्हणजे हे दोघं या ठिकाणी काय होतील तर कॅन्सल होतील. ठीक आहे. आता हे दोघं जर कॅन्सल झाले तर आपल्याला काय मिळालं फक्त 1/2 इंटू साइन एक्स प्लस 1/2 इंटू साइन एक्स. दॅट्स इट. 1/2 प्लस साइन एक्स 1/2 प्लस साइन एक्स किती होईल 1 साइन एक्स. ठीक आहे. किंवा जर नसं लक्षात आलं तर बघा बेस सेम करून घ्या आणि वरती साइन एक्स प्लस साइन एक्स दॅट इज 2 साइन एक्स. 2 जर या ठिकाणी कॅन्सल झाला तर आपल्याला मिळालं साइन एक्स. साइन एक्स या ठिकाणी ऑप्शन आहे का? यस. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. एक्स वाय आणि झेडच्या किमती दिल्यात. आपल्याला विचारलेला आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. लक्षात घ्या या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे 3 साइन थिटा म्हणजे एक्सच्या जागी 3 साइन थिटा त्याचा काय आहे या ठिकाणी स्क्वेअर प्लस वायच्या जागी 3 कॉस थिटा इंटू कॉस फाय त्याचा स्क्वेअर प्लस झेडच्या जागी 3 कॉस थिटा इंटू साइन फाय त्याचा स्क्वेअर. चला या ठिकाणी स्क्वेअर करा. 3 चा स्क्वेअर बनेल 9 आणि साइनचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा प्लस या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे सगळ्यांचा स्क्वेअर घेऊन टाका. 3 चा स्क्वेअर 9 कॉसचा स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर फाय प्लस या ठिकाणी 3 चा स्क्वेअर 9 कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइनचा स्क्वेअर फाय. ओके चला बघा या ठिकाणी 9 सगळ्यांचा कॉमन घ्या. 9 जर मी सगळ्यांचा कॉमन घेणार तरी ब्रॅकेटमध्ये काय असेल बघा या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा प्लस या ठिकाणी बघा ह्या दोघांमधून काय करू आपण कॉस स्क्वेअर कॉमन घेऊ. ठीक आहे. मग मी जर समजा या ठिकाणी घेतला कॉस स्क्वेअर थिटा घेतला कॉमन तर ब्रॅकेटमध्ये काय असेल 9 तर ऑलरेडी बाहेर घेतलेला आहे. कॉस स्क्वेअर पण या ठिकाणी घेतला मग आतमध्ये काय राहील कॉस स्क्वेअर फाय साइन स्क्वेअर फाय म्हणजे मी या ठिकाणी म्हणू शकतो कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय. ठीक आहे ब्रॅकेट क्लोज. या ठिकाणी 9 ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज. आता बघा या ठिकाणी जे काही ब्रॅकेटमध्ये आहे काय आहे ब्रॅकेटमध्ये साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय इज इक्वल टू 1 म्हणजे या ठिकाणी मी घेणार 1. आता बघा कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा हा झाला परत 1 म्हणजे या ठिकाणी मला मिळालं 9 इंटू 1 9 इंटू 1 इज 9. आहे ऑप्शन यस. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. साइन एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 दिलेला आहे. साइन एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स इक्वल टू दिलेला आहे बघा या ठिकाणी 1. आपल्याला विचारलं कॉस पॉवर 8 एक्स प्लस 2 कॉस पॉवर 6 एक्स प्लस कॉस टू द पॉवर 4x बरोबर किती. आता या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला कॉस पॉवर 8 कॉस पॉवर 6 कॉस पॉवर 4 या ठिकाणी जे काही विचारलेलं आहे तर आपण त्याच्या व्हॅल्यू काढू शकतो का. बघा हा आहे या ठिकाणी साइन एक्स. साइन एक्सला आपण जर ॲज इट इज इक्वल टू हा साइन स्क्वेअर जर पलीकडे गेला दॅट इज 1 मायनस साइन स्क्वेअर तर आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी साइन एक्स इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजेच आपल्याला काय मिळालं बघा या ठिकाणी कॉस स्क्वेअर एक्स म्हणजेच मला साइन एक्स ची किंमत मिळाली कॉस स्क्वेअर एक्स. दॅट्स इट. आता ही जी काही कॉस स्क्वेअर एक्स व्हॅल्यू मिळाली मी परत जर म्हटलं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड तर हा मिळेल मला साइन स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर बनेल या ठिकाणी कॉस टू द पॉवर 4x. ओके ज्या किमती आपल्याला या ठिकाणी मिळाल्या त्या आपण आपल्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू शकतो का. तर बघा ते सबस्टिट्यूट करण्याच्या आधी जर या ठिकाणी आपण बघितलं हा काय आहे कॉस पॉवर 4 त्याचा स्क्वेअर प्लस या ठिकाणी 2 कॉस पॉवर 6 प्लस या ठिकाणी आहे कॉस स्क्वेअर एक्स त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. बघा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे मग जर मी या ठिकाणी म्हटलं कॉस पॉवर 4x प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा पॉवर 2
ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, याला जर एक्सपांड कराल तर काय मिळेल बघा, कॉस पॉवर 4x त्याचा स्क्वेअर प्लस 2 इंटू कॉस पॉवर 4 इंटू कॉस पॉवर 2 दॅट इज 2 कॉस पॉवर 6 प्लस कॉस स्क्वेअर एक्स त्याचा स्क्वेअर, दॅट्स इट. आता बघा या ठिकाणी कॉस स्क्वेअर एक्स ॲज इट इज ब्रॅकेटचा स्क्वेअर ॲज इट इज कॉस पॉवर 4x ज्याची की आपण या ठिकाणी किंमत काढलेली बघा, कॉस पॉवर 4x म्हणजे साइन स्क्वेअर एक्स, म्हणजे या कॉस पॉवर 4 च्या जागी मी या ठिकाणी लिहितो साइन स्क्वेअर एक्स, दॅट्स इट. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर हा मिळाला आपल्याला या ठिकाणी 1 आणि 1 चा स्क्वेअर दॅट इज 1. या ठिकाणी ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. या ठिकाणी आपल्याला विचारलंय tan 1 डिग्री इंटू tan 2 डिग्री इंटू tan 3 डिग्री इंटू tan 4 डिग्री इंटू असं कुठपर्यंत तर tan 89 डिग्री पर्यंत. ओके, आता बघा या ठिकाणी आपल्याला जे इक्वेशन दिलेलं आहे हा tan 1 डिग्री ॲज इट इज इंटू tan 2 डिग्री ॲज इट इज इंटू tan 3 डिग्री ॲज इट इज असं कुठपर्यंत tan 89 पर्यंत. मी काय करतो याला फक्त tan 45 पर्यंत घेतो, tan 45 पर्यंत. नंतर जो tan 46 आहे, tan 46 आहे तर तिथून पुढे मी सगळ्यांना चेंज करतो. चेंज कसं करतो बघा, लक्षात घ्या. या ठिकाणी जर tan थिटा असेल तर त्याला आपण काय लिहू शकतो, तर त्याला लिहितो cot 90 मायनस थिटा. ठीक आहे, म्हणजेच जर tan 46 असेल, tan 46 असेल तर मी त्याला काय घेणार, मी त्याला घेणार cot 90 मायनस 46 म्हणजेच मला मिळेल cot 44. ओके, म्हणजेच tan 45 च्या नंतर tan 46, ह्या tan 46 ला आपण काय लिहू शकतो, तर त्याला घेणार बघा या ठिकाणी cot 44. काय घेणार याला, cot ऑफ 44, दॅट्स इट. इंटू जो tan 46 झाला 47, tan 47 ला काय येणार तर cot 43. ठीक आहे, cot 42 41 असं कुठपर्यंत सगळ्यात शेवटी आहे tan 89 म्हणजे तो असेल या ठिकाणी tan cot 1 डिग्री, त्याच्या आधी असेल cot 2 डिग्री. ठीक आहे, समजा जर tan 89 असेल तर मी त्याला काय घेणार cot 90 मायनस 89 दॅट इज cot 1 डिग्री. आता हे कशासाठी घेतलं तर लक्षात घ्या, आता आपल्याला जे काही या ठिकाणी पूर्ण इक्वेशन मिळालेलं आहे तर मी त्याला असं लिहू शकतो का बघा, हा tan 1 डिग्री ॲज इट इज, tan 2 डिग्री ॲज इट इज, tan 3 डिग्री ॲज इट इज असं कुठपर्यंत तर tan 45 पर्यंत. ठीक आहे, या tan 45 च्या आधी होता बघा tan 44. या tan 44 सोबत कोण असेल जो की आपण cot 44 घेतला त्याला घेऊ त्याच्या शेजारी cot 44. येतं लक्षात. इंटू असं कुठपर्यंत tan 89 म्हणजेच cot 1 पर्यंत, हा cot 1 डिग्री घ्या या tan 1 डिग्री सोबत, tan 1 इंटू cot 1, tan 2 इंटू cot 2, tan 3 इंटू cot 3, tan 3 इंटू cot 3 समोर tan 4 इंटू cot 4, tan 5 इंटू cot 5, tan 40 इंटू cot 40, 41, 42, 43, 44 पर्यंत आणि एक tan 45 जो आहे तो ॲज इट इज, त्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. आता बघा या ठिकाणी हे नेमकं आपण केलं कशासाठी, tan इंटू cot जर कराल तर 1, फक्त अँगल सेम पाहिजे. मग अँगल सेम आणलेत का आपण, येस बिलकुल आणले. मग tan 1 इंटू cot 1 1 असेल, tan 2 इंटू cot 2 1 असेल, tan 3 इंटू cot 3 1 असेल, असं कुठपर्यंत 44 पर्यंत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी मिळेल बघा 1 इंटू 1 इंटू 1 इंटू 1 इंटू असं कुठपर्यंत 44 पर्यंत. आणि tan 45 ची किंमत किती आहे 1, या ठिकाणी या परत 1 ने मल्टिप्लाय करत गेले तर आन्सर 1 असेल. म्हणजे या ठिकाणी जर ऑप्शन चेक केला तर ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. बघा ह्या टाईपचं इक्वेशन ज्यावेळेस येतं सरळ सरळ बघायचं की tan 1 tan 2 tan 89 पर्यंत जर असेल तर डायरेक्ट या ठिकाणी 1 घ्यायचं. ठीक आहे, जर हेच इक्वेशन कॉसच्या बाबतीत राहिलं असतं cos 1 cos 2 cos 3 cos 4 अप टू द 90 पर्यंत दिलं असतं कॉससाठी. ठीक आहे, आता या ठिकाणी शेवटचा टर्म राहिला असता आपला cos 90, जर कॉसच्या फॉर्ममध्ये दिलं असतं तर म्हणतोय. जर cos 90 राहिला असता तर cos 90 किती आहे, cos 90 आहे 0. 0 ने कशालाही मल्टिप्लाय केलं असतं त्या ठिकाणी आपण डायरेक्ट आन्सर घेतलं असतं 0. तर लक्षात काय ठेवायचं, जर टॅनच्या बाबतीत आलं तर 89 पर्यंत येईल आणि आपल्याला डायरेक्ट घ्यायचं त्या ठिकाणी 1. जर इंटू tan 90 आला असता तर tan 90 किती आहे इन्फिनिटी. मग इन्फिनिटीने ह्या सगळ्यांना जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर आपलं इन्फिनिटी येईल. हे 89 असू द्या, सुरुवातीला जर tan 0 राहिला असतं, tan 0 ची व्हॅल्यू किती आहे 0, मग 0 ने कितीलाही मल्टिप्लाय केलं असतं तर आन्सर आपलं 0 आलं असतं. ओके, या ठिकाणी आपलं ऑप्शन ए 1 इज द करेक्ट आन्सर. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे, इफ ए अँड बी आर टू अँगल सच दॅट ए कॉमा बी बिलॉंग्स टू 0 to pi
अँड दे आर नॉट सप्लिमेंटरी अँगल सच दॅट साइन ए मायनस साइन बी. या ठिकाणी एक कंडिशन दिलेलं आहे की अँगल सप्लिमेंटरी नाहीत. बघा या ठिकाणी आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे साइन ए मायनस साइन बी इक्वल टू 0. याला डायरेक्ट सॉल्व करा. हा मायनस साइन बी पलीकडे जाऊन बनेल प्लस दॅट इज साइन ए इक्वल टू साइन बी. आता जर हा साइन ए ॲज इट इज इक्वल टू हा जो साइन बी आहे मी त्याला साइन पाय मायनस बी असंही लिहू शकतो, बरोबर. कारण काय आहे या ठिकाणी बघा लक्षात घ्या, साइन पाय मायनस बी करणार तर तो साइन बीच आहे. ओके. आणि आपल्याला दिलेला आहे 0 पासून ते पाय पर्यंत सेकंड क्वाड्रंट मध्ये, आणि सेकंड मध्ये साइन कसं आहे पॉझिटिव्ह आहे. हे साइन पाय मायनस बी असेल तेच आपण ज्याला की साइन बी म्हणणार. याचा अर्थ साइन ए च्या दोन किमती मिळतील आपल्याला. ठीक आहे. साइन ए च्या 2 म्हणा किंवा साइन बी च्या 2 किमती म्हणा, कोणत्या पद्धतीने. तर आपल्याला पहिलं कंडिशन काय मिळेल, साइन ए इक्वल टू साइन पाय मायनस बी, आणि दुसरं कंडिशन मिळालं बघा साइन ए इक्वल टू साइन बी. ठीक आहे. चला या ठिकाणी पहिलं कंडिशन दुसरं कंडिशन दोन्ही चेक करा. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. डायरेक्ट कंपॅरिझन करा. साइन साइन जर आपण कॅन्सल म्हणणार तर आपल्याला काय मिळालं या ठिकाणी ए इज इक्वल टू पाय मायनस बी इकडे होईल प्लस, म्हणजेच ए प्लस बी इज इक्वल टू पाय. हे मिळालं आपल्याला या ठिकाणी पहिलं कंडिशन. त्यानंतर बघा साइन साइन जर आपण कॅन्सल म्हणलं तर या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट मिळालं ए इज इक्वल टू बी. आता लक्षात घ्या की आपल्याला ऑप्शन कोणता दिलेला आहे, कोणता आपण चेक करायचा आहे. तर आपल्याला काय सांगितलं त्यांनी, सच दॅट ए बी 0 टू पाय पर्यंत आहेत आणि दे आर नॉट सप्लिमेंटरी. हे दोघं सप्लिमेंटरी नाहीत. हे दोघं सप्लिमेंटरी नाहीत. सप्लिमेंटरी नाही त्याचा अर्थ काय, दोघांचं ऍडिशन 180 डिग्री नाही. सप्लिमेंटरीचा अर्थ काय होतो की ज्याचं ऍडिशन 180 असतं, ज्याचं ऍडिशन 180 असतं त्याला सप्लिमेंटरी म्हणतात. मग इथं दोघांचं ऍडिशन 180 आलं का, हा. तर हे दोघं सप्लिमेंटरी आहेत. पण कंडिशन मध्ये काय सांगितलंय की दे आर नॉट सप्लिमेंटरी, म्हणजे ऑप्शन ए नाही घ्यायचा आपण. ठीक आहे. मग ऑप्शन बी जो की आला ए इज इक्वल टू बी. देअरफॉर या ठिकाणी आपला ऑप्शन डी बघा, ए इक्वल टू बी. ए इज इक्वल टू बी इज द करेक्ट आन्सर. या ठिकाणी आपण सप्लिमेंटरी सुद्धा घेऊ शकलो असतो, पण कंडिशन मध्ये सांगितलंय की सप्लिमेंटरी नाही, त्यामुळे आपण याला चुकीचा म्हटलो. नाही तर आपल्या या दोन व्हॅल्यू करेक्ट आहेत. ठीक आहे. पण या ठिकाणी दिलेल्या कंडिशन नुसार ए प्लस बी इक्वल टू पाय इज द रॉंग. देअरफॉर ए इक्वल टू बी, ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. आपल्याला tan 3 थिटा, tan 2 थिटा, tan थिटा यांचं मल्टिप्लिकेशन प्लस tan 2 प्लस tan थिटा इक्वल टू 1 दिलेला आहे आणि थिटाची व्हॅल्यू विचारलेली आहे. बघा या ठिकाणी ह्या मल्टिप्लिकेशन मध्ये जर बघितलं आपण 3, 2, 1 यांचं काही रिलेशन बनू शकतं का, म्हणजेच कशाचं 3, 2, 1 यांचं काही रिलेशन बनू शकतं का. यस, बिलकुल बनू शकतं. काय बनू शकतं, जर मी ह्या 2चं आणि 1चं जर समेशन केलं तर मला 3 मिळेल. मग मी काय करतो, या ठिकाणी घेतो 3 थिटा इक्वल टू 2 थिटा प्लस 1. ठीक आहे. आपल्याला थिटाची किंमत काढायची आहे. दोन्ही साईडला टॅन रेशो घेऊ शकतो आपण. तर दोन्ही साईडला या ठिकाणी टॅन रेशो घ्या. मग दोन्ही साईडला जर मी टॅन रेशो घेतले तर मला काय मिळेल बघा, या ठिकाणी लक्षात घ्या. टॅन थिटा टॅन 3 थिटा इक्वल टू टॅन 2 थिटा प्लस थिटा. हा टॅन 3 थिटा ॲज इट इज. समोर टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला वापरा. काय आहे टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला, टॅन पहिला अँगल प्लस टॅन दुसरा अँगल. ओके. टॅन पहिला अँगल प्लस टॅन दुसरा अँगल. वरती प्लस घेतलं तर खाली घ्यायचं मायनस, म्हणजेच आपल्याला मिळेल 1 मायनस दोन्ही अँगलचं मल्टिप्लिकेशन दॅट इज टॅन 2 थिटा इंटू टॅन थिटा. ठीक आहे. कोणता फॉर्म्युला वापरला आपण, टॅन ए प्लस बीचा. आता बघा 1 मायनस टॅन 2 थिटा इंटू टॅन थिटा जो या ठिकाणी डिवाइड मध्ये आहे, टॅन 3 सोबत त्याचा करा मल्टिप्लिकेशन. म्हणजे टॅन 3 ने जर 1 ला मल्टिप्लाय केलं तर 1 इंटू टॅन 3 थिटा, टॅन 3 थिटा ॲज इट इज मायनस टॅन 2 इंटू टॅन थिटा इंटू टॅन 3 थिटा. ओके. आणि पलीकडे जो टॅन 2 प्लस टॅन थिटा आहे तो ॲज इट इज. आता बघा हा जो निगेटिव्ह आहे पलीकडे जाऊन काय करेल, पॉझिटिव्ह बनेल. म्हणजेच टॅन 3 थिटाची मला किंमत मिळाली टॅन 3 थिटा इक्वल टू टॅन 3 इंटू टॅन 2 इंटू टॅन थिटा प्लस टॅन 2 प्लस टॅन थिटा ॲज इट इज. आता लक्षात घ्या, आपल्याला टॅन 3 इंटू टॅन 2 इंटू टॅन थिटा प्लस टॅन 2 प्लस टॅन थिटा याचं किंमत किती दिलेलं आहे 1. म्हणजे याच्या जागी जर मी या ठिकाणी 1 सबस्टिट्यूट करणार तर मला मिळालं टॅन 3 थिटा इक्वल टू 1. आता या ठिकाणी लक्षात घ्या, टॅन 3 थिटा ॲज इट इज इक्वल टू हा जो काही 1 आहे मी त्याला टॅनच्या फॉर्ममध्ये कसं लिहिणार, तर मी त्याला लिहू शकतो टॅन पाय बाय 4.
टॅन पाय बाय 4 दॅट्स इट. आता बघा आपल्याला या ठिकाणी काय दिलंय थिटा बिलॉंग्स टू 0 टू पाय बाय 2. 0 पासून ते पाय बाय 2 पर्यंत आहे. याचा अर्थ थिटाची आपल्याला एक किंमत मिळून जाईल. मग काय मिळेल तर टॅनला कॅन्सल करा. ठीक आहे. आता इथे काही जनरल सोल्युशन प्रिन्सिपल सोल्युशन वापरत बसायचं नाही. डायरेक्ट टॅन 3 थिटा इक्वल टू टॅन पाय बाय 4. टॅन जर कॅन्सल झाला तर मला काय मिळालं 3 थिटा इक्वल टू पाय बाय 4. हा 3 आहे मल्टिप्लाय इकडे येऊन करेल डिवाइड म्हणजे थिटा इज इक्वल टू मिळाला बघा पाय बाय 4 इंटू 3 दॅट इज 12. तर थिटा इज इक्वल टू किती मिळाला पाय बाय 12. चेक करा या ठिकाणी ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. टॅन बी चं व्हॅल्यू दिलेलं विचारलं ए प्लस बी. सरळ सरळ फॉर्म्युला घ्या. हेअर टॅन ऑफ ए प्लस बी का घेतला कारण ए आणि बी टॅन ए आणि टॅन बी ची किमती आपल्याला माहित आहेत. ठीक आहे. टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला घ्या. टॅन ए प्लस बी इज इक्वल टू काय आहे सांगा. टॅन पहिला अँगल प्लस टॅन दुसरा अँगल अपॉन 1 मायनस दोन्ही अँगलचं या ठिकाणी करायचं मल्टिप्लाय म्हणजे टॅन ए इंटू टॅन बी. दॅट्स इट. या ठिकाणी बघा टॅन ए च्या जागी टॅन ए ची किंमत पुट करा 5/6 दिलेला आहे प्लस टॅन बी च्या जागी 1/11 अपॉन 1 मायनस टॅन ए च्या जागी 5/6 इंटू 1/11. ठीक आहे. चला वरती या ठिकाणी ऍडिशन करा. बेस सेम नाही बेस सेम करा. 11 6 जा 66 क्रॉस मल्टिप्लाय 5 इंटू 11 दॅट इज 55 प्लस 6 इंटू 1 दॅट इज 6 डिवाइड या ठिकाणी किती मिळेल बघा. बेस सेम करा 66. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लाय 66 इंटू 1 दॅट इज 66 मायनस 5 1 जा 5 क्रॉस मल्टिप्लाय करा या 1 सोबत 5 1 जा 5 म्हणजे हा मिळाला आपल्याला 5. तर काय मिळालं बघा टॅन ए प्लस बी इक्वल टू बघा 66 कॅन्सल. ओके. वरती 55 आणि 6 61 डिवाइड 66 मायनस 5 हा झाला 61 61 कॅन्सल म्हणजे आपल्याला मिळालं 1. तर टॅन ए प्लस बी इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला सांगा. टॅन ए प्लस बी इज इक्वल टू मिळाला 1 आणि 1 म्हणजेच काय तर मी त्याला म्हणणार टॅन पाय बाय 4. ठीक आहे. म्हणजेच काय या ठिकाणी जर टॅन कॅन्सल केला तर आपल्याला काय मिळालं बघा या ठिकाणी ए प्लस बी इज इक्वल टू पाय बाय 4. ए प्लस बी इज इक्वल टू पाय बाय 4. देअरफॉर ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. आपल्याला या ठिकाणी सांगितलं कोसेक थिटा प्लस कॉट थिटा कोसेक थिटा प्लस कॉट थिटा इक्वल टू 5 आणि कॅल्क्युलेट करायचं आहे साइन थिटा. बघा सेम अशा प्रकारचं एक गणित झालेलं आहे. आपण त्या ठिकाणी टॅन आणि सेक साठी सिम्प्लिफाय केलं होतं. लक्षात घ्या जर आपण पायथागोरियन आयडेंटिटीज ज्याला आपण ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज म्हणतो जर ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज जर बघितल्या तर काय सांगते ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज कोसेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. ओके. हा कॉट स्क्वेअर थिटा जर इकडे येऊन केला मायनस तर आपल्याला मिळेल कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 दॅट्स इट. आता बघा कोसेक स्क्वेअर इंटू कॉट स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वापरा फॉर्म्युला. या ठिकाणी असेल कोसेक थिटा प्लस कॉट थिटा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कोसेक थिटा मायनस कॉट थिटा इज इक्वल टू 1. ओके. तर आपल्याला काय मिळेल या ठिकाणी कोसेक थिटा मायनस कॉट थिटा इज इक्वल टू 1 आणि हा जो आहे हा मल्टिप्लिकेशन मध्ये पलीकडे जाऊन करेल त्याला डिवाइड. ओके. कोसेक थिटा प्लस कॉट थिटा त्याला जर डिवाइड झाला तर त्याची किती किंमत दिली आपल्याला या ठिकाणी 5 म्हणजेच काय मिळालं कोसेक मायनस कॉट इज इक्वल टू 1/5 आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे. चला हीच किंमत घ्या या ठिकाणी कोसेक थिटा मायनस कॉट थिटा इज इक्वल टू 1/5. दोन इक्वेशन आपल्याला जे काही मिळाले ठीक आहे त्याला ॲज अ लिनियर इक्वेशन या ठिकाणी सिम्प्लिफाय करा. कॉट जर कॅन्सल झाला तर आपल्याला काय मिळेल कोसेक प्लस कोसेक दॅट इज 2 कोसेक थिटा इक्वल टू 5 प्लस 1/5. ठीक आहे. चला या ठिकाणी दोघांचं ऍडिशन करा 5 प्लस 1/5 किती मिळेल 5 5 25 26/5. ठीक आहे. हे कुणाचं मिळालं कोसेक थिटा इक्वल टू किती मिळेल बघा या ठिकाणी 26/5 आणि हा 2 पलीकडे जाऊन करेल त्याला डिवाइड म्हणजेच कोसेक थिटा मला मिळालं 13/5. कोसेकची किंमत मिळाली मला काढायची आहे साइन थिटाची. ठीक आहे. साइन थिटाची किंमत काय असते जी कोसेकची आहे त्याच्या करा उलट म्हणजे 5 जाईल वरती आणि 13 येईल खाली. साइन थिटा इज इक्वल टू किती मिळालं 5/13. ऑप्शन मध्ये चेक करा 5/13 ऑप्शन नंबर बी. 2021 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. या ठिकाणी सांगितलंय 2 साइन ऑफ थिटा प्लस π/3 इक्वल टू कॉस ऑफ थिटा मायनस π/6. आपल्याला विचारलं टॅन थिटा इज इक्वल टू. ठीक आहे. चला एकदा याला या ठिकाणी सिम्प्लिफाय करून घ्या. आपला हा 2 ॲज इट इज ठीक आहे ह्या 2 ने मल्टिप्लाय करायचा आहे म्हणून देतो ब्रॅकेट. साइन ए प्लस बी काय फॉर्म्युला आहे साइन पहिला अँगल इंटू कॉस दुसरा अँगल प्लस
कॉस पहिला अँगल इंटू साइन दुसरा अँगल. ओके, साइन ए प्लस बी इक्वल टू आता कॉस ए मायनस बी. कॉस ए मायनस बी साठी काय फॉर्म्युला आहे? कॉस पहिला अँगल कॉस दुसरा अँगल साइन पहिला अँगल साइन दुसरा अँगल. ठीक आहे. आणि कॉस मध्ये काय करतो आपण? जर इथे मायनस असेल तर आपण घेत असतो प्लस. ठीक आहे. साइन ए प्लस बी कॉस ए मायनस बी फॉर्म्युला या ठिकाणी आपण वापरलेला आहे. चला या ठिकाणी हा आपला साइन थिटा ॲज इट इज कॉस पाय बाय 3. कॉस पाय बाय 3 म्हणजे कॉस 60 किती आहे? कॉस 60 चा व्हॅल्यू 1/2 प्लस कॉस थिटा ॲज इट इज इंटू साइन पाय बाय 3 म्हणजे साइन 60 किती आहे? √3/2 दॅट्स इट. आणि हा इथला मल्टिप्लाय बाय 2 ॲज इट इज इक्वल टू कॉस थिटा इंटू कॉस पाय बाय 3 सॉरी 6 आहे बरं का या ठिकाणी. या ठिकाणी आहे हा 6. ठीक आहे. दुसरा अँगल या ठिकाणी पाय बाय 6. सांगा कॉस पाय बाय 6 म्हणजेच कॉस 30. कॉस 30 किती आहे? √3/2 हा प्लस ॲज इट इज. ठीक आहे. साइन थिटा आणि साइन पाय बाय 6. साइन पाय बाय 6 किती आहे या ठिकाणी? 1/2. चला 2 ने मल्टिप्लाय करून घ्या. 2 ने जर मल्टिप्लाय करसाल तर 2 कॅन्सल म्हणजे या ठिकाणी मला मिळालं साइन थिटा प्लस या ठिकाणी 2 जर कॅन्सल झालं तर हा झाला √3 आणि हा आपला कॉस थिटा ॲज इट इज इक्वल टू या ठिकाणी 2 कसा आहे? डिवाइड मध्ये. ठीक आहे. दोघांचा पण 2 कॉमन घ्या आणि 2 ने इकडे मल्टिप्लायला पाठवा डायरेक्ट 2. ठीक आहे. या ठिकाणी मिळेल आपल्याला कॉस √3 प्लस साइन थिटा कॉस थिटा इंटू √3 साइन थिटा. 2 ने मल्टिप्लाय करा आपल्याला मिळालं 2 साइन थिटा प्लस 2 √3 कॉस थिटा इक्वल टू पलीकडे √3 कॉस थिटा प्लस साइन थिटा. किंमत कोणाची काढायची? टॅनची. एका बाजूला साइन घ्या एका बाजूला कॉस घ्या. एका बाजूला साइन आणि एका बाजूला जर कॉस घेसाल तर लक्षात घ्या या ठिकाणी हा आपला 2 साइन थिटा ॲज इट इज इक्वल टू हा पलीकडे कोण होता? √3 कॉस थिटा ॲज इट इज √3 कॉस थिटा ॲज इट इज. आता बघा आपण म्हटलं एका साईडला साइन हा साइन प्लस आहे इकडून काय बनेल? मायनस मायनस साइन थिटा. ठीक आहे. हा 2√3 कॉस कसा आहे या ठिकाणी? पॉझिटिव्ह पलीकडे जाऊन काय बनेल? निगेटिव्ह म्हणजे मायनस 2√3 कॉस थिटा. तर काय मिळालं या ठिकाणी? 2 साइन थिटा मायनस साइन थिटा हा झाला आपला साइन थिटा इक्वल टू √3 कॉस मायनस 2√3 म्हणजे या ठिकाणी मिळेल मायनस √3 इंटू कॉस थिटा. दॅट्स इट. हा कॉस थिटा मल्टिप्लाय आहे इकडे येऊन काय बनेल? डिवाइड म्हणजेच काय मिळालं मला सांगा? साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू मायनस √3 आणि साइन बाय कॉस म्हणजेच काय आहे? टॅन थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू मायनस √3. टॅन थिटा इज इक्वल टू मायनस √3. देअरफॉर ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. 2021 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. आताच एक पाठीमागचा जो प्रश्न घेतला आपण सेम त्याच पद्धतीचा आहे. tan 3a tan 2a tan a याचा मल्टिप्लिकेशन विचारलेला आहे. बघा या ठिकाणी जर लक्षात घ्याल तर मी तुम्हाला आत्ताच मागच्या गणितामध्ये सांगितलं हा जो काही 3 आहे तर त्याचं 2 आणि 1 सोबत काही रिलेशन बनतं का? तर येस बिलकुल. 2 + 1 जर करणार तर रिलेशन बनेल. मग मी काय घेणार? तर tan ऑफ 3a इक्वल टू tan ऑफ 2a + a. ठीक आहे. 3a इज इक्वल टू 2a + a आणि दोघांचा घेतला आपण या ठिकाणी टॅन रेशो. ठीक आहे. चला फॉर्म्युला वापरा. हा आपला टॅन ऑफ 3a ॲज इट इज इक्वल टू टॅन a + b चा फॉर्म्युला म्हणजेच काय? टॅन पहिला अँगल प्लस टॅन दुसरा अँगल डिवाइड 1 मायनस दोघांचा मल्टिप्लाय टॅन 2a इंटू टॅन a. दॅट्स इट. हा जो काही डिवाइड मध्ये आहे त्याने याला मल्टिप्लाय करा. डिवाइड आहे इकडे मल्टिप्लाय करेल. मग इकडे जर मल्टिप्लाय झाला तर आपल्याला काय मिळेल? टॅन 3 ने मल्टिप्लाय करा दॅट इज टॅन 3a. ठीक आहे. मायनस टॅन 2 इंटू टॅन 3 दॅट इज टॅन 3a इंटू टॅन 2a इंटू टॅन a इक्वल टू टॅन 2a प्लस टॅन a. ओके. आता या ठिकाणी लक्षात घ्या हा टॅन मल्टिप्लिकेशनचा जो आहे तो मायनस पलीकडे जाऊन काय बनेल? तर तो बनेल त्या ठिकाणी पॉझिटिव्ह म्हणजेच टॅन 3a इंटू टॅन 2a इंटू टॅन a. ठीक आहे. हा आपला टॅन 3a ॲज इट इज टॅन 3a ॲज इट इज. आता बघा आपल्याला एका साईडला फक्त हा मल्टिप्लिकेशन व्हायला पाहिजे. ठीक आहे. मग जे पलीकडे आहेत LHS मध्ये पाठवा. इकडे काय बनेल? टॅन 2a जो पॉझिटिव्ह आहे तो इकडे येऊन बनेल निगेटिव्ह म्हणजेच मायनस टॅन 2a आणि टॅन a पण बनेल या ठिकाणी मायनस. म्हणजेच मला या ठिकाणी काय किंमत मिळाली बघा? टॅन ऑफ 3a इंटू टॅन ऑफ 2a इंटू टॅन ऑफ a इक्वल टू बघा काय किंमत मिळाली? टॅन 3a मायनस टॅन 2a मायनस टॅन a.
ऑप्शनमध्ये चेक करा. tan 3 इंटू tan 2 इंटू tan a इक्वल टू tan 3 मायनस tan 2 मायनस tan a. ऑप्शन नंबर बी चेक करा. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. 2021 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. थिटा प्लस फाय इज इक्वल टू दिलेला आहे अल्फा. टॅन थिटाचं किंमत दिलेला आहे के इंटू टॅन फाय आणि विचारलं साइन ऑफ थिटा मायनस फाय. थिटा मायनस फाय या ठिकाणी लक्षात घ्या, साइन थिटा मायनस फाय म्हणजे मला जर साइन थिटा कॉस थिटा, साइन फाय कॉस फाय ह्या जर किमती माहीत असतील तर ते काढणं या ठिकाणी डायरेक्ट सोपं आहे. मात्र किंमत कुणाच्या फॉर्ममध्ये दिली तर या ठिकाणी सांगितलंय टॅन थिटा इक्वल टू के इंटू टॅन ऑफ फाय. या ठिकाणी टॅनच्या फॉर्ममध्ये दिलेल्या आहेत. ह्या टॅनला आपण साइन कॉसमध्ये कन्वर्ट करू शकतो, पण डायरेक्ट जर साइन कॉसमध्ये कन्वर्ट करणार तर साइन थिटा साइन फाय याच्या सेपरेट किमती आपल्याला मिळणार नाही. मग त्यासाठी आपण काय करू बघा, हा के ॲज इट इज, टॅन फाय जो मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तो या साईडला येऊन काय बनेल तर डिवाइड बनेल आणि हा टॅन थिटा ॲज इट इज. आता बघा, जर रेशो अँड प्रपोर्शन, ठीक आहे, ज्याला मराठीमध्ये आपण गुणोत्तर प्रमाण म्हणतो, त्याच्या जर काही प्रॉपर्टीज या ठिकाणी जर लक्षात घेतल्या तर त्यामध्ये एक प्रॉपर्टी येते बघा, डिव्हिडेंडो अँड कॉम्पिनेंडोची. बरोबर, डिव्हिडेंडो अँड कॉम्पिनेंडो. तर ती प्रॉपर्टी कशी आहे लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे टॅन थिटा अपॉन टॅन फाय इक्वल टू के. याच्या डिनोमिनेटर मध्ये कोणीच नाही म्हणजे किती आहे, 1 आहे. तर डिव्हिडेंडो कॉम्पिनेंडोची प्रॉपर्टी काय आहे, जो तुमचा न्यूमरेटर असेल कोण आहे टॅन थिटा, पलीकडे कोण आहे के. तर ह्या न्यूमरेटर मध्ये याचा डिनोमिनेटर किती म्हटलं 1. तर तो डिनोमिनेटर एक वेळेस ऍड करा, एक वेळेस सबट्रॅक्ट करा दोन्ही साईडला. या ठिकाणी आपण काय वापरलं, डिव्हिडेंडो कॉम्पिनेंडोचं प्रॉपर्टी. म्हणजे या ठिकाणी काय टॅन थिटा हा आहे न्यूमरेटर, याच्यामध्ये त्याचा डिनोमिनेटर कोण, तर त्याचा डिनोमिनेटर टॅन फाय, तो ऍड करा, तो सबट्रॅक्ट करा. दॅट इज टॅन फाय अपॉन टॅन फाय. क्लिअर झालं. हे जर या ठिकाणी वापरलं तर आपलं अर्धगणित तर झालेलं आहे. बघा, टॅन थिटाच्या जागी मी साइन अपॉन कॉस पुट करू शकतो, दॅट्स इट. प्लसच्या जागी प्लस, टॅनच्या जागी मी साइन अपॉन कॉस पुट करणार, ओके, आणि अँगल फाय. डिवाइड खाली पण सेम तसंच, टॅनच्या जागी मी पुट करतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा, मायनस टॅनच्या जागी मी या ठिकाणी पुट करतो साइन फाय अपॉन कॉस फाय. क्लिअर सगळ्यांना. आणि हे पलीकडचं के प्लस 1 अपॉन के मायनस 1 ॲज इट इज, याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. आता बघा लक्षात घ्या, दोघांचं ॲडिशन आहे. दोघांचं ॲडिशन करण्यासाठी काय करतो आपण, बेस सेम नाही झाला म्हणून करा मल्टिप्लिकेशन, दॅट इज कॉस थिटा इंटू कॉस फाय. आता करा क्रॉस मल्टिप्लाय, साइन थिटा याचं मल्टिप्लिकेशन कोणासोबत, कॉस फाय सोबत, म्हणजे या ठिकाणी बनलं बघा साइन थिटा इंटू कॉस फाय. ठीक आहे, प्लस जागी प्लस. नंतर साइन फाय इंटू कॉस थिटा, ठीक आहे, कॉस थिटा साइन फाय. जे आपण न्यूमरेटर मध्ये केलं तेच या ठिकाणी करा डिनोमिनेटर मध्ये. म्हणजेच काय बनेल बघा, या ठिकाणी बेस सेम करा. बेस कसा सेम होईल, कॉस थिटा इंटू कॉस फाय. कॉस थिटा इंटू कॉस फाय जर करसाल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. आता कॉस थिटा इंटू कॉस फाय, क्रॉस मल्टिप्लाय साइन थिटा इंटू कॉस फाय मायनस कॉस थिटा इंटू साइन फाय. ठीक आहे, बघा कॉस थिटा कॉस फाय या ठिकाणी कॅन्सल झाला, इक्वल टू के प्लस 1 अपॉन के मायनस 1. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय मिळेल बघा, साइन पहिला अँगल कॉस दुसरा अँगल प्लस कॉस दुसरा अँगल साइन पहिला अँगल. म्हणजेच या ठिकाणी मला न्यूमरेटर मध्ये मिळेल साइन थिटा प्लस फाय, पलीकडचा के प्लस 1 अपॉन के मायनस 1 ॲज इट इज. डिवाइड मध्ये काय मिळालं बघा, साइन पहिला अँगल कॉस दुसरा अँगल, कॉस पहिला अँगल साइन दुसरा अँगल, आणि दोघांच्या मध्ये काय आहे या ठिकाणी मायनस. म्हणजेच मला काय मिळेल या ठिकाणी, तर मला मिळेल साइन पहिला अँगल मायनस साइन दुसरा अँगल, म्हणजे साइन थिटा मायनस साइन थिटा मायनस फाय. दॅट्स इट. आपल्याला किंमत कोणाची काढायची आहे, साइन थिटा मायनस फायची. साइन थिटा मायनस फायची घ्या. या ठिकाणी हा साइन थिटा मायनस फाय या ठिकाणी कसा आहे, डिवाइड मध्ये पलीकडे जाऊन बनेल मल्टिप्लाय. म्हणजेच मला मिळालं साइन थिटा मायनस फाय. ठीक आहे. आता पलीकडे ते के प्लस 1 के मायनस 1 नको, मग ते के प्लस 1 के मायनस 1 पाठवा या साईडला. म्हणजे या ठिकाणी के मायनस 1 जो डिनोमिनेटर मध्ये आहे तो जाईल न्यूमरेटर मध्ये, आणि जो न्यूमरेटर मध्ये आहे के प्लस 1 तो जाईल या ठिकाणी डिनोमिनेटर मध्ये. त्याला मल्टिप्लाय कोण, साइन थिटा प्लस फाय. ऑप्शन चेक करा या ठिकाणी ऑप्शन आहे का नाही. ओके,
काय दिलं आपल्याला थिटा प्लस फाय इज इक्वल टू अल्फा दिलं बघा. थिटा प्लस फाय इज इक्वल टू अल्फा म्हणजे मी काय करणार या थिटा प्लस फायच्या जागी डायरेक्ट अल्फा पुट करतो. तर काय आहे माझ्याकडे के मायनस वन अपॉन के प्लस वन इंटू हा साईन थिटा प्लस फाय त्याच्या जागी येईल अल्फा इक्वल टू साईन थिटा मायनस फाय. ठीक आहे, चला या ठिकाणी ऑप्शन मध्ये चेक करा. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी के मायनस वन अपॉन के प्लस वन साईन अल्फा इज द करेक्ट आन्सर. 2022 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. कॉस अल्फा प्लस बीटा साईन अल्फा मायनस बीटाचं या ठिकाणी किंमत दिलेलं आहे आणि विचारलं टॅन ऑफ टू अल्फा. या ठिकाणी लक्षात घ्या टॅन ऑफ टू अल्फा आपल्याला जे काढायचं आहे टॅन ऑफ टू अल्फा. तर मला टॅन अल्फाची किंमत माहीत पाहिजे, मला माहित नाही. मी काय करतो या ठिकाणी एक ऍडजस्टमेंट घेतो. टॅन अल्फा म्हणजे काय अल्फा प्लस अल्फा म्हणून. ओके दॅट्स इट. आता आपल्याला या ठिकाणी किमती सेपरेट अल्फाची किमती माहीत नाही, बीटाची किमती माहीत नाही, म्हणजे रेशो त्याचे माहीत नाही. ठीक आहे, आपल्याला कंडिशन फक्त दिलंय की अल्फा कसा आहे 0 पेक्षा मोठा आणि या ठिकाणी बीटा कसा आहे तर पाय बाय 4 पेक्षा छोटा. इतक्याच कंडिशन दिल्या, त्याच्यावरून मात्र आपल्याला साईन काय कॉस काय किंवा टॅन काय ह्या किमती कळणार नाही. मग मी काय करतो जे आपल्याला अल्फा बीटाचा फॉर्म दिलेला आहे त्याच फॉर्म मध्ये घेतो. टू अल्फाला घेतलं मी बीटा अल्फा प्लस अल्फा या ठिकाणी ऍडजस्टमेंट घेतो मी याच्यामध्ये ऍड करतो बीटा. चालेल का? नाही चालणार. मग काय करावं लागेल तर मायनस पण करावं लागेल या ठिकाणी बीटा. दॅट्स इट. आता या ठिकाणी आपल्याला जो काही रेशो मिळाला तर मी त्याला म्हणतो टॅन एका ब्रॅकेटमध्ये म्हणतो अल्फा प्लस बीटा, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये म्हणतो अल्फा मायनस बीटा. लक्षात घ्या अल्फा प्लस बीटा एक ब्रॅकेट, अल्फा मायनस बीटा दुसरा ब्रॅकेट. ठीक आहे, आता जी काही ऍडजस्टमेंट केली तर ती ऍडजस्टमेंट या ठिकाणी बघा बरं एक अँगल अल्फा प्लस बीटा मिळाला, एक अँगल अल्फा मायनस बीटा मिळाला. म्हणजेच मी म्हणू शकतो का टॅन अँगल प्लस अँगल दॅट इज टॅन ए प्लस बी. जर मी तो फॉर्म्युला या ठिकाणी वापरणार तर काय मिळेल मला टॅन पहिला अँगल प्लस टॅन दुसरा अँगल. दॅट्स इट. डिवाइड 1 मायनस ह्या दोन्ही अँगलचा टॅन रेशोचा मल्टिप्लिकेशन टॅन अल्फा प्लस बीटा इंटू टॅन अल्फा मायनस बीटा. दॅट्स इट. आता जर मला टॅन अल्फा प्लस बीटा टॅन अल्फा मायनस बीटाच्या किमती जर मिळाल्या याच्यावरून तर मी डायरेक्ट त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार. तर बघा लक्षात घ्या या ठिकाणी काय सांगितलंय या ठिकाणी आहे कॉस अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 4/5. जर माझ्याकडे कॉट अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे तर मी याच्यावरून सरळ सरळ टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा लिहू शकतो. कॉसची व्हॅल्यू जर 4/5 आहे तर टॅनची व्हॅल्यू काय असेल तर डिवाइड मध्ये 4 असेल, न्यूमरेटर मध्ये किती असेल 3. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की या ठिकाणी सरळ सरळ पायथागोरियन ट्रिपलेट्स वापरा. ठीक आहे, पायथागोरियन ट्रिपलेट्स वापरत असताना टॅनचा फॉर्म्युला काय आहे? टॅनचा फॉर्म्युला आहे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ओके, आता ऍडजसंट साइड 4 आहे या ठिकाणी का बरं? कारण कॉसचा फॉर्म्युला काय आहे? ऍडजसंट अपॉन हायपोटेनस. आता ज्या एका ट्रायंगलचं ऍडजसंट साइड 4 आहे, हायपोटेनस 5 आहे, त्याचं रिमेनिंग साइड किती असणार? त्याचं रिमेनिंग साइड 3 असेल. या ठिकाणी आपण सरळ सरळ घेतला अपोजिट साइड 3 आणि ऍडजसंट साइड 4. तर हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. चला या ठिकाणी दुसरी किंमत कोणती माहित आहे आपल्याला? दुसरी किंमत दिलेली आहे बघा साइन अल्फा मायनस बीटा. साइन अल्फा मायनस बीटा किती दिला या ठिकाणी 5/13. आता 5/13 आली म्हणजे रिमेनिंग साइड 12 असेल याची. ठीक आहे, तर मग मला या ठिकाणी काय मिळेल टॅन अल्फा मायनस बीटा इक्वल टू काय फॉर्म्युला टॅनचा अपोजिट साइड म्हणजे जी साइनची साइड आहे ती अपॉन हायपोटेनियस नाही घ्यायचं इथं. आता कोण घ्यायचं या ठिकाणी घ्यायचं ऍडजसंट साइड. बघा 5 आणि 13, 5 आहे अपोजिट. ठीक आहे, हायपोटेनस आहे 13. मग याचं ऍडजसंट साइड किती असेल तर ते असेल 12. ठीक आहे, मला टॅन अल्फा प्लस बीटा मिळालं, मला टॅन अल्फा मायनस बीटा मिळालं. तर ह्या सगळ्या किमती कुठे सबस्टिट्यूट करणार? जे आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये आपण घेतलं होतं तिथं. ठीक आहे, चला टॅन अल्फा प्लस बीटाच्या जागी किती पुट करू तर त्या ठिकाणी 3/4 प्लस अल्फा मायनस बीटाच्या जागी 5/12 डिवाइड हा आपला 1 मायनस दोघांचा मल्टिप्लाय म्हणजे 3/4 इंटू 5/12. ठीक आहे, चला करा याचं ऍडिशन सबट्रॅक्शन. 3/4 प्लस 5/12. ठीक आहे, तर आपण काय करू डायरेक्ट बेस सेम करू. इथं एलसीएम वगैरे घेत बसू नये कारण की खाली पण 48 बेस येणार आहे. चला डायरेक्ट याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि मल्टिप्लिकेशन करून घ्या. तर बेसचा मल्टिप्लिकेशन 4/12 चा 48 क्रॉस मल्टिप्लाय जर करसाल तर 12 त्रिक 36 प्लस समोर काय मिळेल या ठिकाणी 5 चौक 20. ठीक आहे, डिवाइड खाली करा 1 मायनस. आता 1 मायनस करत असताना एकदा बेस सेम करून घ्या. 1 चा बेस 1 12 चौक 48. ठीक आहे, याचा बेस किती होईल 48 गुणिले 1 48 क्रॉस मल्टिप्लाय 1 इंटू
48 दॅट इज 48 48 मायनस 3 5 15 या ठिकाणी आला 15 48 कॅन्सल झालं. तर आपल्याला किती मिळालं? वरती मिळालं बघा 36 + 20 दॅट इज 56 अपॉन 48 - 15 तर तो मिळाला या ठिकाणी आपल्याला 33. म्हणजे मला किंमत कोणाची काढायची होती? देअरफॉर ही किंमत मिळाली tan 2 अल्फाची. tan 2 अल्फा इज इक्वल टू किती मिळालं? 56/33 56/33 या ठिकाणी ऑप्शन मध्ये चेक करा 56/33 ऑप्शन नंबर डी. देअरफॉर ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. 2022 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. कॉट अल्फा सेक बीटा याचं किंमत दिलेलं आहे आणि विचारलं टॅन अल्फा प्लस बीटाचं. या ठिकाणी आपल्याला काय कंडिशन दिल्या? अल्फा बिलॉंग्स करतो पाय पासून ते 3π/2 पर्यंत, म्हणजेच हा कुठे बिलॉंग्स करतो? हा या ठिकाणी थर्ड क्वाड्रंट मध्ये बिलॉंग्स करतो. त्यानंतर बीटा दिलेला आहे π/2 पासून ते π पर्यंत, म्हणजेच हा कुठे? तर हा सेकंड क्वाड्रंट मध्ये बिलॉंग्स करतो. ठीक आहे, चला आता या ठिकाणी आपल्याला ज्या किमती काढायच्या आहेत कुणाच्या? टॅन अल्फा प्लस बीटाच्या. त्या ठिकाणी डायरेक्ट सरळ सरळ फॉर्म्युला घ्या. हिअर टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा. तर काय फॉर्म्युला आहे? टॅन अल्फा प्लस टॅन बीटा डिवाइड 1 मायनस दोघांचा मल्टिप्लाय, म्हणजे टॅन अल्फा इंटू टॅन बीटा. मला जर टॅन अल्फा टॅन बीटा ह्या जर किमती मिळाल्या, मी या ठिकाणी डायरेक्ट सबस्टिट्यूट करून देणार. ठीक आहे, चला बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? हिअर कॉट अल्फा इज इक्वल टू दिले बघा 1/2. कॉट अल्फाची किंमत 1/2 दिली. देअरफॉर टॅन अल्फा किती मिळेल? टॅन अल्फा डायरेक्ट कॉटचा रिव्हर्स दॅट इज 2. चला मला टॅन अल्फा मिळाला. टॅन अल्फाची किंमत आपण त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करू शकतो, म्हणजेच काय 2 + 1 - 2 इंटू. ठीक आहे, आता काय काढायचं आहे? आता काढायचं आहे मला टॅन बीटा. ठीक आहे, तर टॅन बीटासाठी काय माहिती आहे मला? या ठिकाणी सेक बीटा माहित आहे. हेअर सेक बीटा इक्वल टू -5/3. आता लक्षात घ्या सेक बीटा आहे -5/3. याचा काय फॉर्म्युला असतो? तर हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट साइड. ओके, म्हणजेच टॅन बीटा काय असेल? तर टॅन बीटा असेल या ठिकाणी ऍडजसंट साइड 3. ऍडजसंट साइड 3 आहे, हायपोटेनियस 5 आहे, म्हणजे अपोजिट साइड 4 असेल 4/3. हा काय मिळाला मला या ठिकाणी? टॅन बीटा. ओके, पण आता प्रश्न फक्त इतकाच की मग याला साइन पॉझिटिव्ह देऊ का निगेटिव्ह देऊ? ठीक आहे, आता जिथं कॉट पॉझिटिव्ह असेल टॅन पण ऑलरेडी पॉझिटिव्ह असणार आहे. मग सेक साठी जिथे निगेटिव्ह असेल तिथं टॅन काय असेल? तर त्याच्यासाठी आपल्याला कंडिशन दिलंय बघा. कंडिशन काय दिलंय? की बीटा कुठे बिलॉंग्स करतो? सेकंड क्वाड्रंट मध्ये, π/2 पासून ते पर्यंत. मग सेकंड मध्ये सेक निगेटिव्ह आहे. सेकंड मध्ये टॅन कसा आहे? सेकंड मध्ये टॅन कसा आहे? निगेटिव्ह की पॉझिटिव्ह? तर सेकंड मध्ये टॅन आहे निगेटिव्ह. म्हणजेच आपल्याला टॅन बीटाची व्हॅल्यू मिळाली या ठिकाणी -4/3. दॅट्स इट. ही व्हॅल्यू त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. टॅन बीटाच्या जागी काय घेणार या ठिकाणी? -4/3. ओके, या ठिकाणी -4/3. ठीक आहे, म्हणजेच मला या ठिकाणी वरती मिळालं बघा 2 ± -4/3 डिवाइड 1 - +2 4 जा 8/3. ठीक आहे, चला या ठिकाणी ऍडिशन सबट्रॅक्शन करा. बेस करा सेम 3 क्रॉस मल्टिप्लाय 6 - 4 अपॉन. ठीक आहे, चला खाली खाली किती येईल? 3 क्रॉस मल्टिप्लाय 3 प्लस 8 1 जा 8. हा 3 3 कॅन्सल, म्हणजेच मला या ठिकाणी मिळालं टॅन अल्फा प्लस बीटा इक्वल टू वरती 6 - 4 2 3 3 कॅन्सल झाला. 3 + 8 11. टॅन अल्फा प्लस बीटा किती मिळाला? 2/11. 2/11 आहे या ठिकाणी ऑप्शन 2/11. येस, ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. 2022-2023 बॅक टू बॅक 2 वर्ष विचारलेला प्रश्न आहे बघा. या ठिकाणी साइन 18चं व्हॅल्यू दिलंय. आपल्याला विचारलं कॉस स्क्वेअर 48 मायनस साइन स्क्वेअर 12 इज इक्वल टू याची व्हॅल्यू काढायची आहे. बघा ज्यावेळेस आपल्याला कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर हा फॉर्म्युला दिलेला असतो त्यावेळेस सरळ सरळ त्या ठिकाणी वापरायचं. एक वेळेस घ्यायचं कॉस ए प्लस बी इंटू दुसऱ्यांदा घ्यायचं कॉस ए मायनस बी. कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी. आता या ठिकाणी ए आणि बीच्या काय किमती आहेत बघा. कॉस स्क्वेअर ए या ठिकाणी कोणता फॉर्म्युला घेतो आपण? हा कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी असेल तर सरळ सरळ घ्यायचं कॉस ए प्लस बी इंटू कॉस ए मायनस बी. ठीक आहे, बघा या ठिकाणी ए कोण आहे? 48, म्हणजे 48 + 12 दॅट इज 60. नंतर 48 - 12 48 - 12 म्हणजे हा असेल या ठिकाणी 36. दॅट्स इट. कॉस 60च्या जागी 1/2 ॲज इट इज इंटू हा मिळाला बघा या ठिकाणी कॉस 36. ठीक आहे, चला हा 1/2 ॲज इट इज इंटू कॉस 36 ची या ठिकाणी डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. कॉस 36 इज इक्वल टू काय व्हॅल्यू आहे? √5 + 1 / 4. ठीक आहे, व्हॅल्यू पुट केली. चला या ठिकाणी 1 ने मल्टिप्लाय करा दॅट इज √5 + 1 आणि खाली काय असेल? 2 4 जा 8. √5 + 1/8 √5 + 1/8 दॅट इज ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर.
साइन 18, कॉस 18, साइन 36, कॉस 36 या सगळ्या व्हॅल्यू पार्ट असू द्या. ज्या विद्यार्थ्यांचे ह्या व्हॅल्यू पार्ट नाहीत, कसं सिम्प्लिफाय करायचं लक्षात घ्या. आपल्याला कॉस स्क्वेअर 48 मायनस साइन स्क्वेअर 12 याची किंमत आलेली आहे 1/2 कॉस 36. आता बघा या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला साइन 18चं व्हॅल्यू दिलेलं आहे. मग ह्या कॉस 18ला मी साइन कॉस 36ला साइन 18 मध्ये कन्वर्ट करू शकतो का? तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा. कोणता? कॉस ऑफ 2 थीटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर आणि अँगलचा करतो आपण हाफ. तो फॉर्म्युला या ठिकाणी वापरा. हा 1/2 ॲज इट इज इंटू कॉस 36 च्या जागी मी काय घेणार 1 मायनस 2 साइन स्क्वेअर आणि अँगल किती आहे या ठिकाणी 13 36 त्याचा हाफ किती होईल या ठिकाणी तर तो बनेल 18. ओके दॅट्स इट. या ठिकाणी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा 1/2 ॲज इट इज 1 मायनस 2 साइन 18 साइन 18 चं व्हॅल्यू किती दिलंय √5 मायनस 1 डिवाइड बाय 4. या ठिकाणी काय आहे साइनचा स्क्वेअर म्हणजे ह्या व्हॅल्यूचं पण काय बनेल इथे स्क्वेअर बनेल. ठीक आहे चला हा 1/2 ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 2 या ठिकाणी स्क्वेअर करा 4चा स्क्वेअर 16 आणि जर मध्ये स्क्वेअर करसाल तर √5चा स्क्वेअर 5 सगळ्यांचा मल्टिप्लाय म्हणजेच मायनस 2√5 या ठिकाणी मायनस 1चा स्क्वेअर तर तो बनेल बघा +1. ठीक आहे ह्या 2 ने जर डिवाइड केलं 2 आणि 16 यांचं जर या ठिकाणी मल्टिप्लाय झाला तर हा 1/2 ॲज इट इज 1 मायनस ठीक आहे खाली बनला 8 वरती काय बनेल 5 + 1 6 मायनस 2√5. ठीक आहे चला दोघांचं या ठिकाणी सबट्रॅक्शन करून घ्या. हा 1/2 ॲज इट इज बेस सेम करा 8 क्रॉस मल्टिप्लाय 8 आता मायनस म्हणून साइन चेंज होतील मायनस हा किती झाला 6 आणि हा 2√5 होईल प्लस. ठीक आहे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला किती मिळेल हा 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर खाली झाला 16 आणि वरती 1 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर हा 8 मायनस 6 हा बनला 2 प्लस 2√5. ठीक आहे चला दोघांच्या मधला 2 घ्या कॉमन 2 जर कॉमन घेतला तर आपल्याला या ठिकाणी मिळेल बघा 1 प्लस √5 आणि डिवाइड बाय 16 2 जर कटला तर आपल्याला काय आन्सर मिळालं 1 प्लस √5 डिवाइड बाय 8 1 प्लस √5 डिवाइड बाय 8 देअरफॉर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. 2024 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. आपल्याला व्हॅल्यू विचारली √3 कोसेक 20 मायनस सेक 20 आणि याचं जे काही या ठिकाणी व्हॅल्यू दिलेलं आहे तर एक वेगवेगळे एक्सप्रेशन दिलेत 2 आणि 4 असा ऑप्शन दिलेला आहे. बघा या ठिकाणी हा √3 ॲज इट इज मायनस आता कोसेक मायनस सेक याच्यासाठी तर काही फॉर्म्युला नाही. फॉर्म्युला कोणासाठी आहे जर साइन मायनस कॉस कॉस मायनस साइन असं जर राहिलं असतं तर मग मी काय करतो या ठिकाणी जो कोसेक आहे त्याला साइन मध्ये कन्वर्ट करू शकतो का यस बिलकुल कोसेक इज इक्वल टू 1/sin म्हणजे या ठिकाणी मिळालं साइन 20. त्यानंतर सेकला करू शकतो 1/cos. ओके चला या ठिकाणी आपल्याला दोघांची करायची आहे सबट्रॅक्शन तर दोघांची करा सबट्रॅक्शन काय मिळेल या ठिकाणी बेस सेम नाही बेस करा सेम साइन 20 इंटू कॉस 20. ठीक आहे आता करा क्रॉस मल्टिप्लाय √3 वर ह्या √3 ने मल्टिप्लाय करा कॉस 20 ला म्हणजे मला या ठिकाणी मिळालं √3 इंटू कॉस 20. ओके मायनस नंतर साइन 20 इंटू 1 तर या ठिकाणी मिळेल मला साइन 20. ठीक आहे आता बघा या ठिकाणी जर ऑप्शन मध्ये चेक कराल तर ऑप्शन्स आपल्याला काय काय दिलेलं आहे ऑप्शन दिलेला आहे 2 ऑप्शन दिलेला आहे 4. ठीक आहे त्यानंतर अजून ऑप्शन काय दिलेला आहे ऑप्शन मध्ये बघा या ठिकाणी न्यूमरेटर मध्ये साइन दिलेलं आहे न्यूमरेटर मध्ये काय दिलेलं आहे साइन दिलेलं आहे. मग न्यूमरेटर मध्ये साइन दिलेला आहे याचा अर्थ आपण याला असं कन्वर्ट करू की न्यूमरेटर मध्ये साइन थिटा बनला पाहिजे. ठीक आहे जर आपला आन्सर जर बी किंवा डी असेल तर साइन बनेल आणि बी किंवा डी जर नसेल तर वरचं खालचं तर कॅन्सल होणार आहे. ठीक आहे मग त्यामुळे वरचं खालचं तर कॅन्सल होईल ए किंवा सी मिळू शकतो. मग ऑप्शन काय आहे बी किंवा डी तर त्यासाठी काय करू वरती साइन तयार करू. आता वरती साइन कसा तयार करायचा बघा लक्षात घ्या या ठिकाणी कॉस 20 आहे त्याला मल्टिप्लाय साइनचा कोणता तरी अँगल पाहिजे होता. ठीक आहे मग हा आपला √3 ॲज इट इज इंटू कॉस 20 मायनस या ठिकाणी साइन 20. आता बघा या कॉसला मल्टिप्लाय मध्ये साइनचा अँगल कसा येईल जेव्हा मी या 3 ला 2 ने करेल डिवाइड. आता 3 ला 2 ने डिवाइड केलं चालेल का नाही मल्टिप्लाय पण करावं लागेल. मग मी काय करतो ह्या पूर्ण न्यूमरेटरला 2 ने मल्टिप्लाय करतो आणि 2 ने डिवाइड करतो. ठीक आहे मग बघा 2 ने डिवाइड कोणाला केलं ह्या √3 ला पण केलं आणि ह्या साइनला पण केलं आणि त्याची ऍडजस्टमेंट म्हणून 2 ने मल्टिप्लाय पण केलं दॅट्स इट. आणि खाली काय आहे बघा डिनोमिनेटर मध्ये साइन 20 इंटू कॉस 20 हे ॲज इट इज. ठीक आहे चला आता याची ऍडजस्टमेंट बघू आपण समोर कसं करता येईल तर या ठिकाणी आपल्याला काय मिळालं बघा हा समोरचा 2 ॲज इट इज
2 ॲज इट इज. ब्रॅकेटमध्ये काय मिळालं? ब्रॅकेटमध्ये काय मिळालं? खालचं sin 20 इंटू cos 20 ॲज इट इज. तर ब्रॅकेटमध्ये आपल्याला या ठिकाणी हा √3/2 तर साइनच्या फॉर्ममध्ये मी त्याला sin 60 लिहू शकतो का? sin 60 लिहू शकतो का? बिलकुल लिहू शकतो. हा √3/2 म्हणजेच किती? sin 60. समोर हा -1/2 आहे. जो -1/2 आहे तर मी त्याला बघा या ठिकाणी आपल्या फॉर्म्युला काय पाहिजे? sin इंटू कॉस, sin इंटू कॉस. ऑलरेडी sin 20 आहे. मग 1/2 ला काय लिहिणार मी? 1/2 ला लिहिणार कॉस. तर कॉस किती लिहू शकतो त्याला? तर cos 60. दॅट्स इट. बाकीच्या टर्म्स कोण? हा cos 20 ॲज इट इज. ठीक आहे. आणि या ठिकाणी sin 20 ॲज इट इज. या ठिकाणी sin 20 ॲज इट इज. हे आपल्याला मिळालं. ठीक आहे. बघा काय केलं? cos 20 sin 20 ॲज इट इज. √3/2 च्या जागी घेतलं sin 60 आणि 1/2 च्या जागी घेतलं cos 60. आता या ठिकाणी आपल्याला हा 2 ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये sin इंटू कॉस मायनस कॉस इंटू साइन. साइन पहिला अँगल, कॉस दुसरा अँगल. ओके. कॉस पहिला अँगल, साइन दुसरा अँगल. कोणाचा फॉर्म्युला मिळाला? तर साइन ए मायनस बी म्हणजे साइन 60 डिग्री मायनस 20 डिग्री. 60 डिग्री मायनस 20. एक्सपांड करा. साइन 60 कॉस 20 मायनस आहे म्हणून मायनस कॉस 60 साइन 60. दॅट्स इट. आणि खाली डिनोमिनेटर मध्ये कोण आहे? साइन 20 इंटू कॉस 20. आता लक्षात घ्या या ठिकाणी हा आपला 2 इंटू साइन 60 मायनस 20 40 डिग्री. आता खाली आहे बघा साइन 20 कॉस 20. मी ह्या साइन 20 कॉस 20 ला साइन 40 च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो का? माझ्याकडे फॉर्म्युला काय आहे? माझ्याकडे फॉर्म्युला आहे साइन ऑफ 2 थिटा इक्वल टू 2 इंटू साइन इंटू कॉस आणि अँगलचा हाफ. म्हणजे हे दोन अँगल सेम पाहिजे. आहेत. फक्त अडचण काय आहे? तर अडचण अशी आहे या ठिकाणी मल्टिप्लिकेशन मध्ये पाहिजे होता 2. मल्टिप्लिकेशन मध्ये 2 नाही. मग मी घेतला 2. चालेल का? नाही. मी काय केलं आता डिनोमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय केलं. याचा अर्थ ह्या न्यूमरेटरला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे. मग न्यूमरेटर काय बनेल या ठिकाणी? 2 2 जा 4. लक्षात घ्या 2 इंटू 2 दॅट इज 4. आणि खाली काय बनलं? खाली 2 इंटू साइन इंटू कॉस आहे तर साइन ऑफ 2 थिटा बनेल. साइन ऑफ 2 थिटा म्हणजे साइन ऑफ 2 इंटू अँगल दॅट इज 40 डिग्री. ठीक आहे. आता जर या ठिकाणी लक्षात घेसाल तर काय होईल या ठिकाणी साइन 40 कॅन्सल झाला म्हणजेच आपल्याला मिळालं या ठिकाणी 4. या ठिकाणी किती मिळालं? 4. देअरफॉर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. 2024 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. ए इज ग्रेटर दॅन बी. व्हॅल्यू दिलं आपल्याला tan a मायनस tan b इज इक्वल टू x. cot b मायनस cot a इज इक्वल टू y. आणि आपल्याला विचारलं cot a मायनस b इज इक्वल टू किती. आता लक्षात घ्या या ठिकाणी cot a मायनस b साठी आपण फॉर्म्युला जर वापरणार ते थोडं या ठिकाणी कॉम्प्लिकेटेड बनेल. मग मी काय करतो सरळ ह्या कॉटला कन्व्हर्जन करतो 1/tan. कॉटला जर मी म्हटलं 1/tan ठीक आहे तर अँगल ॲज इट इज राहील म्हणजेच काय a मायनस b. आता लक्षात घ्या हा 1 ॲज इट इज. tan a मायनस b साठी काय फॉर्म्युला आहे? tan a मायनस tan b. डिनॉमिनेटर मध्ये 1 वरती मायनस म्हणून खाली प्लस tan a इंटू tan b म्हणजेच या ठिकाणी मला मिळालं cot ऑफ a मायनस b इक्वल टू हा वरती जाईल याच्यासोबत मल्टिप्लिकेशन म्हणजेच 1 प्लस tan a इंटू tan b अपॉन tan a मायनस tan b. आता जर या ठिकाणी इक्वेशन मध्ये लक्षात घेसाल तर tan a मायनस b आपल्याला किंमत मिळालेलं आहे. कुणाची किंमत काढायची? फक्त आपल्याला tan a इंटू b ची. मग tan a इंटू b ची किंमत कशी निघेल लक्षात घ्या. या ठिकाणी हा आहे cot b. याला मी म्हणतो 1/tan b. चालेल का? मायनस cot a ला या ठिकाणी म्हणतो 1/tan a इक्वल टू y ॲज इट इज. दोघांच्या ठिकाणी सबट्रॅक्शन करा. हा आपला tan a इंटू tan b. ठीक आहे. बेस केला सेम. आता करा क्रॉस मल्टिप्लाय 1 इंटू tan a मायनस 1 इंटू tan b इक्वल टू y. आता tan a मायनस tan b ची किंमत किती आहे या ठिकाणी? x म्हणजेच x अपॉन tan a इंटू tan b ॲज इट इज इक्वल टू y. आता बघा या ठिकाणी लक्षात घ्या हा जो tan a इंटू tan b आहे आपल्याला त्याची किंमत काढायची. ठीक आहे. मग त्याची किंमत कशी निघणार? हा डिवाइड पलीकडे जाऊन करेल मल्टिप्लाय म्हणजे या ठिकाणी मला मिळालं tan a इंटू tan b. जो y त्याला मल्टिप्लाय आहे तो पाठवा डिवाइड म्हणजेच ती मला मिळेल x/y.
तर काय मिळालं या ठिकाणी tan a इंटू tan b ची किंमत x/y. मला काय काय मिळालं या ठिकाणी हा आपला 1 ॲज इट इज प्लस tan a इंटू tan b ची किंमत मिळाली x/y, ती पुट करा या ठिकाणी x/y डिवाइड tan a मायनस b ची किंमत मिळाली या ठिकाणी x. दॅट्स इट. हा एक ऑप्शन नाही, ऑप्शन थोडे वेगळे दिलेले आहेत. ठीक आहे, तर याला सिम्प्लिफाय करा. याला सिम्प्लिफाय काय होणार या ठिकाणी वरती दोघांचं ॲडिशन करायचं, ॲडिशन करा 1 प्लस x/y, तर ते आपल्याला मिळेल बघा या ठिकाणी y प्लस x डिवाइड y, त्याला डिवाइड मध्ये x, म्हणजेच हे समोर आपल्याला मिळालं x प्लस y डिवाइड बाय y इंटू x xy. ठीक आहे, असं पण या ठिकाणी ऑप्शन नाही दिलेला, सेपरेट सेपरेट दिलेलं आहे. ठीक आहे, तर हा x इंटू y कुणाला x ला पण डिवाइड आहे, y ला पण डिवाइड आहे, म्हणजेच काय x बाय xy प्लस y बाय xy. x जर कॅन्सल झाला तर आपल्याला या ठिकाणी मिळेल 1/y प्लस y जर कॅन्सल झाला तर या ठिकाणी मिळेल 1/x, म्हणजेच काय आन्सर मिळाला आपल्याला 1/x 1/y. देअरफॉर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. 2024 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला किंमत दिली बघा अल्फा प्लस बीटा इक्वल टू π/2. दुसरी किंमत दिली बीटा प्लस गॅमा इक्वल टू अल्फा आणि विचारलं टॅन अल्फा इज इक्वल टू किती. आता लक्षात घ्या या ठिकाणी टॅन अल्फाचे सगळे ऑप्शन्स देताना बीटा आणि गॅमा या फॉर्म मध्ये दिलेले आहेत. या ठिकाणी मी काय करणार, अल्फाची किंमत जर काढायची म्हटली तर अल्फा इज इक्वल टू काय असेल बघा या ठिकाणी π/2. हा बीटा पलीकडे जाऊन बनेल मायनस, म्हणजेच मला या ठिकाणी मिळालं अल्फा इक्वल टू π/2 मायनस बीटा. समोर या ठिकाणी चेक करा, मी जर म्हटलं समजा गॅमा इक्वल टू, तर मला ते काय मिळेल या ठिकाणी अल्फा, बीटा पलीकडे जाऊन बनेल मायनस. दॅट्स इट. ओके, या ठिकाणी आपण गॅमाचं व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेलं आहे. बघा गॅमा इज इक्वल टू अल्फा मायनस बीटा. जर आपण दोन्ही साईडला टॅन रेशो घेतले तर या ठिकाणी बनेल टॅन गॅमा इक्वल टू टॅन अल्फा मायनस बीटा. या ठिकाणी टॅन गॅमा ॲज इट इज, समोर टॅन ए मायनस बी, तो वाला फॉर्म्युला वापरा, तर आपल्याला मिळेल बघा टॅन पहिला अँगल मायनस टॅन दुसरा अँगल, म्हणजे टॅन अल्फा मायनस टॅन बीटा अपॉन 1 प्लस टॅन अल्फा इंटू टॅन बीटा, दोघांचा मल्टिप्लिकेशन. या ठिकाणी लक्षात घ्या हा जो काही आपल्याकडे टॅन अल्फा मायनस टॅन बीटा आहे तो ॲज इट इज 1 प्लस अल्फाच्या जागी मी π/2 मायनस बीटा या ठिकाणी पुट करू शकतो. म्हणजे मी जर म्हटलं की अल्फाच्या जागी π/2 मायनस बीटा, तर बघा लक्षात घ्या बाकी सगळ्या टर्म्स ॲज इट इज, फक्त टॅन π/2 मायनस थिटा, π/2 मायनस थिटा, तर π/2 मायनस थिटाला आपण काय करतो कॉट थिटा, म्हणजे या ठिकाणी बनेल कॉट बीटा बनेल आपल्याला या ठिकाणी. तर मला मिळालं या ठिकाणी टॅन गॅमा इज इक्वल टू टॅन अल्फा मायनस टॅन बीटा ॲज इट इज 1 प्लस, आता बघा टॅन इंटू कॉट जर कराल तर हे या ठिकाणी आपल्याला मिळेल 1. ओके, 1 प्लस 1 2 झाला, 2 डिवाइड आहे इकडे होईल मल्टिप्लाय, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मिळेल 2 टॅन गॅमा, समोरचं टॅन अल्फा मायनस टॅन बीटा या ठिकाणी ॲज इट इज. आता बघा किंमत काढायची आहे टॅन अल्फाची, त्यामुळे जो मायनस आहे तो इकडे होईल प्लस, म्हणजे एका साईडला राहील फक्त टॅन अल्फा इक्वल टू 2 टॅन गॅमा, तो मायनस येऊन झाला प्लस 2 टॅन गॅमा प्लस टॅन बीटा, म्हणजे टॅन अल्फाची किंमत किती मिळाली आपल्याला 2 टॅन गॅमा प्लस बीटा. जर या ठिकाणी ऑप्शन मध्ये चेक करसाल तर बघा टॅन बीटा प्लस 2 टॅन गॅमा, ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. या ठिकाणी आपण ट्रिग्नोमेट्रिकल अँगल्सचे सम और डिफरन्स याच्यावरती MST CET चे आलेले 2024 पर्यंतचे सगळे प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. चला भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये.